फक्त पॉज करून तुम्ही सिस्टीम हे करू शकतात. चालेल. रेकॉर्डिंग चालू आहे 12 वाजेपर्यंत. चालेल, रेकॉर्डिंग सुरू झालं सर. आपण ठीक आहे सुरू सर. करू. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक निलेश वसंतराव आहे. सरांनी ओळख करून दिलीच आहे. तर त्या पद्धतीने आपण आज FYBA मराठी या विषयाचा सिलेबस आणि या संदर्भातल्या असणारे अभ्यासक्रमातील घटक यांचा विचार आपण करणार आहोत. प्रथमतः आपण आपला जो मराठी विषय आहे या विषयाचं नाव आणि त्या विषयाचा सिलेबस या संदर्भात थोडी चर्चा करूया. आपल्याला विषयाचं नाव आहे मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास. आणि सेकंड सेमिस्टर म्हणजेच आपल्याला दोन्ही सेमिस्टर मिळून हा सिलेबस आहे. एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास असं या विषयाचं नाव आहे. प्रथमतः आपण मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास या घटकाचाच विचार आजच्या तासिकेला करणार आहोत. प्रथमतः बघूया या सिलेबस मध्ये अभ्यासक्रमामध्ये आपल्याला कोणकोणते घटक आहे त्याचा विचार आपण सुरुवातीला करूया. आपल्याला या अभ्यासक्रमाची ओळख पुणे विद्यापीठाच्या सिलेबस या होम पेज वरती सिलेबस यामध्ये आपल्याला हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. आपण तो बघू शकतो. बघूया आपल्याला अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या घटकांचा थोडक्यात मी परिचय करून देतो. आपला जो आहे मराठी साहित्य, कथा आणि भाषिक कौशल्य विकास यामध्ये आपल्याला कथा पहिल्या घटकामध्ये आपण बघणार आहोत. कथा स्वरूप, कथेचे घटक, कथेचे प्रकार, रचना प्रकार आणि प्रवाह यांचा विचार आपण या पहिल्या घटकामध्ये करणार आहोत. याच अभ्यासक्रमामधला दुसरा जो घटक आहे पाठ्यपुस्तक, समकालीन मराठी कथा नावाचं आपल्याला अभ्यासक्रमामध्ये पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक आहे. या पुस्तकाचे संपादक प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर दिलीप पवार, प्राध्यापक डॉक्टर संदीप सांगळे सर यांचं आपल्याला एक अभ्यासक्रमामध्ये पुस्तक आहे समकालीन मराठी कथा नावाचं. त्या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण 10 कथा आहेत, परंतु या आजच्या काळामुळे सिलेबसमध्ये काही कमी सिलेबस करण्यात आलेला आहे. तर 10 कथांपैकी आपल्याला 6 कथेंचा विचार आपण करणार आहोत. तर प्रथमतः आपण आजच्या तासिकेला 3 कथेंचाच विचार करणार आहोत आणि त्यानंतर पुढच्या तासिकेला या बाकी कथा अभ्यासूया. त्यानंतर तिसरा घटक आपल्याला आहे भाषिक कौशल्य विकास. यामध्ये नैसर्गिक आकलन, श्रवण कौशल्य, अर्जित संभाषण, वाचन, लेखन आणि संवाद कौशल्य आणि सारांश लेखन आणि सारग्रहण या घटकांचा विचार या सिलेबसमध्ये आहे, अभ्यासक्रमामध्ये आहे. तर आपण आता सुरुवातीला पहिल्या घटकाचा विचार करणार आहोत. मी सुरुवातीला काही अभ्यासक्रमासंदर्भातले काही आपण जो टॉपिक घेणार आहोत त्याचा विचार करूया. त्यानंतर तुमचे काही डाऊट्स काही असतील, प्रश्न असतील तर मग त्यानंतर आपण त्याच्यावरती चर्चा करूया. प्रथमतः आपण बघूया कथा म्हणजे काय, कथेचे स्वरूप किंवा कथेचे घटक वगैरे. एकंदरीत जर बघितलं तर मराठी कथेची संकल्पना जर विचारात घेतली आपण तर मराठी कथा सुरुवातीला आपण बघतो की गोष्ट, कहाणी, कथा, लघुकथा, नवकथा, साठोत्तरी कथा अशा क्रमाने कथेचा विकास झालेला पाहायला मिळतो. म्हणजे सुरुवातीला गोष्ट किंवा कहाणी याच पद्धतीने त्याचा विचार केला गेला आणि नंतर कथा, लघुकथा असेल, नवकथा असेल किंवा साठोत्तरी कथा असेल अशा पद्धतीने ती कथा विकसित झालेली आपल्याला सांगता येते. कथेचा अनुभव विश्व समृद्ध आहे किंवा कथेला कोणत्याही विषयाचं वर्ज्य नाही. आपण बघतो की अंतर्मन असेल, बाह्य विश्व असेल, व्यक्ती असेल, समाज असेल किंवा निसर्ग असेल, महानगर असेल, असे अनेक विषय या कथेतून आविष्कृत होत असतात. थोडक्यात आपण जर बघितलं भाषा, शैली, तंत्र, ज्ञान व्यवहार किंवा याच पद्धतीने मूलभूत कथा साहित्य प्रकाराचा विकास या झालेला आपल्याला सांगता येईल. आता कथा म्हणजे काय याची थोडक्यात 1-2 व्याख्या आपण बघूया. कथा कशाला म्हणायचं? एक विशिष्ट स्थलकालीन पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एका दृष्टिकोनातून केलेले चित्रण म्हणजेच लघुकथा असे आपल्याला सांगता येईल. म्हणजे एक विशिष्ट स्थल काल आहे, एक स्थळ आहे, काळ आहे, पात्र आहे, यांच्या परस्पर संबंधांमधून घडलेल्या घटनांचं जे एका दृष्टिकोनातून चित्रण केलं जातं त्याला आपल्याला लघुकथा असं म्हणता येतं.
यानंतर जर दुसरी व्याख्या जर बघितली, नासी फडके यांनी एक व्याख्या केलेली आहे कथेच्या संदर्भामध्ये. कमीत कमी पात्रे आणि कमीत कमी प्रसंग वापरून थोड्या वेळात परिणामकारक रीतीने सांगितलेली व एकमेका ऐकणाऱ्यांच्या मनावर एकच एक ठसा उमटविणारी हकीकत म्हणजे लघुकथा होय. अशा पद्धतीने एक कमीत कमी पात्र आपण बघतोय की कथेचा आवाका जर वाढला, कथा जर मोठी झाली तर त्या ठिकाणी कथेचं रूपांतर कादंबरीमध्ये होतं. परंतु कथा जर बघितली तर ती कमीत कमी पात्र, थोडक्यात कथानक आणि शेवट आपल्याला त्या कथेचा थोडक्यात होतो आणि त्यातून एखादा विषय आपल्या पुढे निर्माण होतो किंवा आपल्या पुढे स्पष्ट केला जातो. हेच आपल्याला कथेच्या माध्यमातून सांगता येईल. दुसरी एक व्याख्या आहे, एकात्म आणि कथात्म अनुभवांची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा. इंदुमती शेवडे यांनी ही कथा व्याख्या केलेली आहे. एकात्म असेल अशा कथात्म अनुभवाची अर्थपूर्ण संघटना म्हणजे कथा. अशा पद्धतीने आपल्याला कथेच्या व्याख्या सांगता येतील. एकंदरीत जर बघितलं तर कथेचे लघुरूप किंवा तिच्या संस्काराची एकता यामुळे तिच्या रचनेत संघटनेत काही विशेष स्वभावाचे येतात. एककेंद्रित असेल, मितव्यय असेल, संक्षेप असेल किंवा काटेकोर नेमकेपणा असेल, कालतंत्राचा किंवा खास विशेष त्यामध्ये वर्णन केलेलं असतं. अनुभवार्थ असतो, त्याच पद्धतीने आशय सूत्र असते, कथानक असते, पात्र असते, वातावरण असतात, निवेदन असते, भाषा असते. अशा घटक अंगे मिळून कथात्मक साहित्य हे जर बघितलं तर समदृष्टी घडत जाते हे आपल्याला सांगता येईल. आता जर बघितलं कथेच्या संदर्भामध्ये आपण बघितल्या कथेच्या व्याख्या. आता आपण बघूया कथेतील घटक यांचा विचार आपण करूया. कथेतील घटक जर मूळ जर बघितले, महत्वपूर्ण घटक कथेतील पहिला घटक आहे कथानक. कोणतीही कथा जर घेतली तर त्यामध्ये त्या कथेला कथानक हा सर्वात महत्वाचा भाग असतो. काय स्पष्ट करायचं आहे कथानकाच्या माध्यमातून आपण बघतोय की तो मुख्य घटक आहे कथेचा. आणि हा मुख्य घटक जर बघितलं तर आपण कथेमध्ये कल्पित असतील, वास्तव असतील विश्व निर्माण करत असतो किंवा होत असते. हे विश्व विशिष्ट पद्धतीने कथन केलेलं पाहिजे. ज्या पद्धतीने आपण एखादी कथा वाचतो तर आपल्याला आपोआप समोर पुढे काय घडतंय काय नाही या पद्धतीने आपण त्या कथेचा वाचन करत असतो आणि आपल्याला ती संकल्पना क्लिअर होत असते. गोष्टीमधून घटना असेल, प्रसंग असतील हे कालानुक्रम सांगितले जातात. तर कथेतील घटना प्रसंग हे कालानुक्रमाबरोबर कार्य कारण भावाने सुद्धा परस्परांशी गुंतलेले आपल्याला सांगता येतील. यामध्ये जर बघितलं कालानुक्रमाने कार्यकारण भावाने घटना असतील, प्रसंग असतील केलेली गुंफण म्हणजेच आपल्याला कथानक त्या ठिकाणी म्हणता येईल. म्हणजेच काय, कालानुक्रम आणि कार्यकारण भावाने घटना प्रसंगांची केलेली गुंफण म्हणजे कथानक होय. हा कथेमधील सर्वात महत्वाचा भाग आहे कथानक. कोणत्याही कथेला कथानक हे असणं फार महत्वाचं आहे. त्या पद्धतीने या कथानकाचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजेच कथानकातील विषय, आशय, मूल्य, विचार, समाजभान इत्यादी यांनाही त्या ठिकाणी महत्व आपल्याला सांगता येईल. पुढे जर बघितलं या कथेमधील घटकांचा विचारामध्ये पुन्हा एक महत्वाचा जे घटक आहे तो म्हणजे व्यक्तिचित्रण. म्हणजेच आपण म्हणतो पात्र. कोणत्याही कथेला आपण जी कथा स्पष्ट करणार आहोत त्या कथेमध्ये पात्र निर्मिती किंवा पात्रांची भूमिका ही सर्वात महत्वाची असते. आपण एखादं कथानक तयार केलेलं आहे, त्या कथानकाला समोर आणण्यासाठी किंवा ती भूमिका करण्यासाठी पात्र किंवा व्यक्तिचित्रण हे फार महत्वाचे असतात. प्रत्यक्षातील व्यक्तीचे शब्दरूप प्रतिमा कथनातून येत असते. कथन जे आहे किंवा कथानक जे आहे, कथानकाचं स्पष्टीकरण किंवा व्यक्त होणं हे पात्रांच्या माध्यमातून होत असतं. या प्रतिमेला पात्र असे म्हणतात. ही पात्रे प्रत्यक्षातील माणसाप्रमाणे असतात. कथानकात विशिष्ट कृती करण्यासाठी पात्र योजना केली जाते. निवेदन असेल, वर्णन असेल यातून कथेमध्ये व्यक्तिचित्रण केले जाते. अशा व्यक्तिचित्रणातून कथेमध्ये पात्र जिवंत करणे हे महत्वाचे ठरत असते. जे कथानक आहे परंतु आपण ते पात्रांच्या माध्यमातून ती कथा जिवंत कशी करता येईल, कशा पद्धतीने व्यक्त करता येईल हे सर्वात महत्वाचं कथेमधील घटक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर कथेला पुढचा जो घटक आहे तो म्हणजे वातावरण निर्मिती. ही कथा जर बघितलं हा कथेचा संरचनेचा एक महत्वाचा घटक आहे वातावरण निर्मिती. आता जर बघितलं आपण कथानक हे स्थलकालाच्या अवकाशामध्ये घडत असते.
हे अवकाश वास्तव, कल्पित या स्वरूपाचे असते. आपण कथा बघतो तर ती कथा जर बघत असताना आपण त्या वातावरण निर्मिती सर्वात महत्वाची असते. कोणत्या काळामधले आहे किंवा काय वर्णन आहे किंवा कल्पित आहे की वास्तव आहे हे या वातावरण निर्मितीतून आपल्याला समोर कळते. या अवकाशाच्या पार्श्वभूमीतून पात्र, घटना, प्रसंग घडत असतात. चित्रकार हा चित्र काढण्यासाठी जसा कागद व पार्श्वभूमीचा वापर करतो तसा निवेदक हा कथेमध्ये निवेदन आणि वर्णनातून स्थलकालाचे अवकाश निर्माण करीत असतो. त्यामुळे कथेमध्ये फार फार पूर्वीपासून काळ होता, एक होता अशा पद्धतीने वर्णन आपल्याला येतात. म्हणजे थोडक्यात वातावरण निर्मिती किंवा वातावरण हा एक सगळा महत्वाचा भाग कथेमध्ये आपल्याला सांगता येईल. पुढे बघूया कथानकातील पुढचा जर विषय जर बघितला, कथा निर्मितीमध्ये लेखकाचा दृष्टिकोन काय आहे. नेमकं समाजावरील चित्रण आहे किंवा अद्भुत कथा आहे, दैव कथा आहे, कोणती कथा आहे. त्यामध्ये लेखकाचा दृष्टिकोन फार महत्वाचा असतो. कथेतील घटनांमागे पात्रांचे विविध प्रकारचे हेतू दडलेले असतात. या घटनांमागे लेखकाची जीवनसरणी, मूल्यप्रणाली उभी असते. कथेतील शब्दार्थ कहाणी निवेदन पात्रांकडून सांगितले जाते आणि या निवेदक पात्रांची एक जीवनदृष्टी त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर जर बघितलं आपण निवेदन हा एक कथेचा महत्वाचा घटक आहे. निवेदन म्हणजे कथन हे शब्द एकमेकांच्या पर्यायी शब्द वापरले जातात. आता निवेदन कथा सांगणारा कुणीतरी असावा लागतो आणि त्याला निवेदक असं म्हटलं जातं. हा निवेदक जे सांगतो ते कथन निवेदन होय. येथे सांगणे किंवा कथन निवेदन यांच्यामध्ये काही साम्यभेद आहे. कथन म्हणजे निवेदनामागे लेखकाचा कला हेतू, मूल्यभाव आणि निवेदकाच्या निवेदनातून कथानक साकार होत असते. हा एक कथेमधील निवेदकाचा महत्वाचा भाग आपल्याला सांगता येईल. आणि शेवटचा कथेतील घटकांमध्ये जर विचार केला तर भाषा हा सर्वात महत्वाचा आहे. कथेला भाषा आपण जर बघितलं महत्वाचा घटक आहे. कथेची संहिता भाषेतून उलगडत असते. कथेमध्ये भाषा दोन प्रकारचे काम करत असते. एक म्हणजे लेखकाच्या मनातील आशय वाचकांपर्यंत पोचविते, तसेच ती कथेमध्ये सौंदर्य निर्माण करीत असते. म्हणून कथेतील निवेदन, वर्णन, संवाद यासाठी भाषेची अर्थपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि प्रवाही योजना केली जात असते. थोडक्यात आपण जर बघितलं पात्रे असतील, घटना असेल, प्रसंग असतील, वातावरण असेल, त्यानंतर निर्मिती असेल, वातावरण निर्मिती, निवेदन, भाषाशैली या सगळ्या घटकांना मिळून एक आपण कथेची संरचना निर्माण होते आणि कथा विकसित होत असते. हे घटक कथेमध्ये फार महत्वाचे आहे. आता आपण बघूया पुढे कथेचे प्रकार. आता कथेचे प्रकार जर बघितले मध्ययुगीन काळापासून जर बघितलं किंवा लोकवाङ्मयातील जर बघितलं, लोककथा असतील, आधुनिक काळात जर बघितलं तर बऱ्याच अंशी त्या ठिकाणी बदललेले आहे. मध्ययुगीन काळात गोष्टी सांगण्याच्या पद्धती किंवा कथा सांगण्याच्या पद्धती किंवा लोकवाङ्मयामधील ज्या कथा आल्या त्या कथा सांगण्याच्या पद्धती यामध्ये आणि आधुनिक काळामध्ये ज्या कथा आल्या त्या कथेमध्ये आपल्याला बराचसा बदल किंवा विकसित होत गेलेलं आपल्याला हे कथेचं साहित्य आपल्याला सांगता येईल. आधुनिक काळातील मराठी कथेची वैविध्यपूर्ण रूप वैशिष्ट्यांमुळे तिने अनेक प्रकारचे वर्गीकरण आपल्याला केलेले पाहायला मिळतात. विषयानुसार जर बघितलं कथेचे वर्गीकरण करत असताना विषयानुसार जर आपण विचार केला तर यामध्ये ऐतिहासिक कथा असतील, पौराणिक कथा असतील, अद्भुत कथा असतील, सामाजिक कथा असतील, विज्ञान कथा असतील इत्यादी प्रकार हे विषयानुसार कथेचे मानले जातात. कालोखात कथेचे स्वरूप बदलत गेले. स्वरूपावरून कथेमध्ये स्फुट गोष्ट असेल, लघुकथा असेल, रूपक कथा असेल, दीर्घकथा असेल किंवा आपण बघतो की अतिलघु कथा असेल इत्यादी वर्गीकरण नंतरच्या काळात झालेली पाहायला मिळतात. याच पद्धतीने जर बघितले तर कथेच्या आशयाच्या अनुरोधावरून कथेमध्ये गूढ कथा होत्या, भय कथा होत्या, रहस्य कथा होत्या किंवा कौटुंबिक कथा होत्या, विनोदी कथा होत्या, नीती कथा होत्या, बोध कथा होत्या. अशा पद्धतीने कथेचे वर्गीकरण आपल्याला सांगता येईल. म्हणजेच आज आपण बघतोय की कौटुंबिक कथा असतात किंवा विनोदी कथा सुद्धा तुम्ही आपण अभ्यासलेल्या आहेत. काही नीतीवाचक कथा असतात किंवा काही कथा बोधवाचक असतात. बोध आपल्याला काही कथांमधून मिळत असतो किंवा काही कथेमध्ये गूढ त्या ठिकाणी दडलेलं असतं, भय कथा असतात, रहस्यमय कथा असतात. एकूणच
कथेचे असे वेगवेगळ्या विषयानुसार असेल, त्याच पद्धतीने आपण बघितलं की कथेचे स्फुट गोष्टी असतील, हे वर्गीकरण आपण बघितलं. त्यानंतर आशयानुसार त्याचं वर्गीकरण बघितलं. असं एकंदरीत कथेचा आपल्याला प्रकार यामध्ये आपल्याला सांगता येतील. आता मराठी कथेची वाटचाल थोडक्यात अभ्यासूया की मराठी कथेची वाटचाल कशी विकसित होत गेलेली पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर त्याचा विचार आपण बघूया. सुरुवातीला जर बघितलं तर कथा हे वाङ्मय प्रकार किंवा कथा हा साहित्य प्रकार जो आहे, मराठीत आपले अनुभव व कल्पना इतरांना सांगणे हा कथा वाङ्मय प्रकार अवलंब केला जात होता. म्हणजे आलेले अनुभव आपण इतरांना शेअर करणे, सांगणे हा सुरुवातीच्या काळामधला कथेचा एक अवलंब किंवा वापर करण्याची पद्धत होती. याला जर आपण बघितलं, गोष्ट असेल, कहाणी असेल, अशा प्रकारातून मराठी कथेचा प्रारंभीचं रूप आपल्याला सांगता येईल. गोष्टीच्या आणि कहाणीच्या रूपामध्ये कथेचं प्रारंभीचं रूप आपल्याला सांगता येतं. मात्र आधुनिक काळामध्ये जर बघितलं, आधुनिक काळ म्हणजे 1890 प्रारंभीचं स्वरूप 1890 मध्ये करमणूक नावाचं नियतकालिकाच्या माध्यमातून कथेला स्वतःचा चेहरा मिळालेला पाहायला मिळतो. म्हणजे कथा समाजापर्यंत पोहोचू लागली ती करमणुकाच्या माध्यमातून. आता करमणूक जर बघितलं, हरिभाऊ आपटे यांनी अद्भुतात रमणाऱ्या कथेला स्फूर्त गोष्टी या प्रकाराचं वास्तवात आणलेलं आपल्याला सांगता येईल. आता हरिभाऊ आपटे यांनी ही कथा लेखन सुरुवातीला सुरू केलं. म्हणजे सुरुवातीच्या ज्या कथा होत्या त्या एक गोष्टी असतील किंवा कहाण्या असतील, आलेले अनुभव आपण एकमेकांना शेअर करणं, सांगणं हा एक प्रकार होता. पण नंतरच्या काळामध्ये कथेचं जर स्वरूप जर बघितलं तर ते बदललं गेलं. कथेला स्वतःचा चेहरा मिळाला, समाजापर्यंत ती कथा पोहोचू लागली, ती करमणुकाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. या काळात स्फुट गोष्टीच्या घटना प्रधान किंवा भावोत्कट, वास्तवता, बोध प्रदान दृष्टिकोन त्या ठिकाणी ठळक विशेष आपल्याला सांगता येतील किंवा समाजातले जे वास्तव चित्रण आहे त्यावर त्या कथा लिहिल्या गेलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर जर बघितलं तर 1910 ते 1926 पर्यंत मनोरंजन नावाचं नियतकालिक होतं. त्या नियतकालिकाच्या माध्यमातून कथेने वाचकांना बोध करण्यापेक्षा त्यांचे मनोरंजन करण्याकडे जास्त लक्ष दिलेलं पाहायला मिळतं. कारण नियतकालिकाचं नामकरण जे होतं मनोरंजन नावाचं, त्या मनोरंजनाच्या माध्यमातून मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून कथा त्या ठिकाणी प्रकाशित होऊ लागल्या आणि त्या समाजापर्यंत पोहोचू लागलेल्या पाहायला मिळतात. करमणुकीच्या कथाप्रमाणे मनोरंजनामधील संपूर्ण गोष्टी अगळ-पगळ व पल्लाळीत असल्या तरी त्या वाचकाला उद्देशून भाष्य करणाऱ्या होत्या. म्हणजे अल्लाळ-पळाळ असतील किंवा अगळ-पगळ असेल, परंतु त्यांच्यातून जर बघितलं तर उद्देश जर बघितलं तर भाष्य करणारा जो होता. त्यानंतर जर बघितलं याच काळात वी.सी. गुर्जर, दिवाकर कृष्ण, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, कृष्णाजी गोखले आदी मराठी कथेला स्वतंत्र स्थान प्राप्त करून दिलेलं आपल्याला सांगता येईल. त्यांनी जर बघितलं तर या कथेमध्ये आत्महत्या असतील, मृत्यू असतील, अपघात असतील, प्रेम, कलह, द्वेष, बालविधवांचे प्रश्न, सासुरवास, दारूचे व्यसन, पुनर्विवाह, ब्रह्मचार्य आदी विषयातून स्वप्नरंजनाबरोबर मनातील आंदोलने टिपलेली पाहायला मिळतात. म्हणजे असे विषय त्या काळामध्ये कथेच्या माध्यमातून समाजापुढे येऊ लागले. आशय, अभिव्यक्ती, समृद्धी, विविध निवेदन पद्धतीचा वापर, घटना प्रधानता ही कथा कालखंडातील कथेचे आपल्याला वैशिष्ट्य सांगता येतील. म्हणजे थोडक्यात आशय व्यक्त करणं असेल, अभिव्यक्ती असेल, समृद्ध किंवा विविध निवेदन पद्धतीचा वापर असेल, घटना प्रधान असेल इत्यादीचा वापर करून ही कथा वैशिष्ट्यपूर्ण घडलेली पाहायला मिळते. 1926 ते 1944 या कालखंडामध्ये जर बघितलं तर यशवंत आणि किर्लोस्कर या कालखंडामध्ये लघुकथेने आधुनिक वळण त्या ठिकाणी मिळालेलं आहे. म्हणजे लघुकथा विकसित झाली, आधुनिक वळण त्या कथेला मिळालं. कथेच्या वाटचालीत या कालखंडाचा उत्कर्ष मानला जातो. कारण विस्कळीतपणा आणि पाल्लाळीतपणा जाऊन कथा अधिकाधिक रेखीव होत गेलेली पाहायला मिळते. म्हणजे 1926 आणि 1944च्या कालखंडामध्ये जर बघितलं, जे कथेला मनोरंजन किंवा जे एक तात्विक स्वरूप प्राप्त झालेलं होतं त्यापेक्षा कथा एक अधोरेखित किंवा रेखीव स्वरूप त्या कथेला मिळालं. 1926 ते 1944च्या कालखंडामध्ये यामध्ये जर बघितलं तर मनातील भावनांची आंदोलने टिपणारी ही कथा जीवनाच्या विविध अंगाने संचारू लागली. उत्कट अनुभूती असेल, मध्यमवर्गीय कौटुंबिक जीवन असेल, सूक्ष्म मनोविश्लेषण असेल, तात्विक चिंतनशीलता असेल, कलात्मकता असेल, वास्तवता असेल, स्वभाव प्रधान रसविष्कार
मूल्य जपवणूक, भाषा विकार किंवा प्रादेशिकता, विनोद, आंतरिक संघर्ष, विषमता, स्त्री जीवनातील समस्या, सामाजिक, धार्मिक तसेच राजकीय प्रश्नांवर चर्चा करणाऱ्या या कथा त्या काळामध्ये विकसित झालेल्या पाहायला मिळतात आणि याच कथा यशवंत आणि किर्लोस्कराच्या माध्यमातून समाजापर्यंत जाऊ लागल्या. यामध्ये जर बघितलं दिवाकर कृष्ण यांची कथा या स्वतंत्र अस्तित्व असलेल्या कला प्रकारात असल्याची जाणीव त्या ठिकाणी लघुकथेने नवे वळण घेतलेले पाहायला मिळते. त्याच काळामध्ये जर बघितलं नासी फडके, वि स खांडेकर यांची सुद्धा वैशिष्ट्य त्यांच्या कथेमधून पाहायला मिळतात. तंत्रशुद्धता असेल कथेमध्ये बसवताना फडके किंवा आकर्षक पद्धतीने त्यांचा प्रारंभ, कथेच्या माध्यमावर गुंतागुंत, निर्गाठी, शेवट, विस्मय, उत्कटता, जागरूकता इत्यादी परिणामकारक कथा त्यांनी त्या काळामध्ये लिहिलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर जर बघितलं 1939 मध्ये जर बघितलं महायुद्ध आणि त्या महायुद्ध सुरू झाले 1939चा संदर्भ सांगतो आहे. यामध्ये जर बघितलं तर प्रभावी मानवी जीवना याचा प्रभाव त्या महायुद्धाचा मानवी जीवनावर पडला आणि 1944 पर्यंत लघुकथेच्या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण त्या काळामध्ये झाली. परंतु 1945च्या नंतर जर बघितलं तर सुमारास नवकथेचे रूपांतर कथा वाङ्मयात विलक्षण क्रांती त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. ही क्रांती आशय, आविष्कार, रूढतंत्र, वाङ्मयीन संकेत या संदर्भात झालेली आपल्याला सांगता येईल. यामध्ये जर बघितलं तर नव्या लघुकथांमध्ये जीवनाचे अधिक वास्तव चित्रण आलं, सूक्ष्म आणि विविध पातळ्यांवरील दर्शन त्या ठिकाणी आलं, मनोविश्लेषणात्मक नवदर्शन आलं, चिंतनशीलता आली, अंतर्मुखता आली, कथानकातील स्थैर्यता, त्यानंतर लवचिकता, असामान्याचे आकर्षण, कामगिरीपेक्षा कला निर्मिती इत्यादी प्रकारची वैशिष्ट्य या कालखंडातील या कथांमध्ये आलेली पाहायला मिळतात. यानंतर जर बघितलं आपण तर पुढच्या काळामध्ये अभिरुची, सत्यकथा या माध्यमातून या कथा वाचकाभिमुख झालेल्या पाहायला मिळतात या नियतकालिकांच्या मासिकांच्या माध्यमातून. अभिरुची आणि सत्यकथा या कालखंडामध्ये जर बघितलं तर वामन सोरगडे असतील, कुसुमावती देशपांडे असतील, अरविंद गोखले, गंगाधर गाडगे, पु.बा. भावे, व्यंकटेश मांडगुळकर यांनी या काळात मराठी कथेचे नवे वळण लावलेले पाहायला मिळते. तंत्ररूढ निवेदन पद्धती चाकोरीतून कथेला मुक्त केला. तंत्ररूप म्हणजे तंत्र विकसित किंवा आधुनिकरण होत गेलं त्या पद्धतीने कथेचं स्वरूप सुद्धा बदलत गेलं आणि एक चाकोरीबद्ध पद्धतीतून न राहता तिला मुक्त करण्याचा प्रयत्न या लेखकांच्या माध्यमातून झाला. कथाकारांच्या आस्थेने केंद्र व्यक्ती बनल्याने जीवनातील विदारकता, सत्याची ओळख त्या ठिकाणी झालेली पाहायला मिळते. याच काळामध्ये दिबा मोकाशी, सदानंद रेंगे यांच्या कथा वास्तवता, सरलता, सूचकता, काव्यात्मकता या पद्धतीने या समाजातील वर्णन त्यांनी आपल्या कथेच्या माध्यमातून पुढे विकसित केलेले पाहायला मिळतात. पुढचा एक महत्वाचा टप्पा आपल्याला बघायचा तो 1960 नंतर आपण बघतोय की मराठी साहित्यामध्ये जर बघितलं 1960 नंतर विविध साहित्य प्रवाह आले, चळवळी आल्या. त्या चळवळीतून जे साहित्य प्रवाह आले त्या साहित्य प्रवाहांमध्ये जर बघितलं ग्रामीण असेल, दलित असेल, स्त्रीवादी असेल, कामगार असेल आदी साहित्य प्रवाह 1960 नंतर निर्माण झालेले आहेत. आता या प्रवाहांचे स्वतःचे तात्विक अधिष्ठान स्वीकारून चळवळीतून साहित्य निर्मिती झालेली पाहायला मिळते. आता एकंदरीत चळवळ आणि त्या चळवळीतून ही साहित्य निर्मिती निर्माण झालेली आहे. त्यामध्ये जर बघितलं तर सभोवतालची परिस्थिती, आचार विचार, जीवनशैली, समाजाच्या गरजा, त्यानंतर सुखदुःखांविषयी कल्पना, दैनंदिन प्रश्न यांना साथ प्रतिसाद देत नवशिक्षित, ग्रामीण, उपेक्षित वर्गातील तरुण कथा लेखन करू लागलेले पाहायला मिळतात. 1960 नंतर जर बघितलं तर ग्रामीण साहित्याचा प्रवाह अधिक जोरकस झालेला पाहायला मिळतो. म्हणजे थोडक्यात जर बघितलं खेड्यातील शोषित असतील, विस्थापित माणसांच्या जीवन जाणीवा असतील यांची ठळक वैशिष्ट्य या नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे 1960 नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण साहित्याची चळवळ जन्माला आली त्यामध्ये ग्रामीण जीवनातून फुलणारे, ग्रामीण वास्तवाची साकार होणारे साहित्य ग्रामीण साहित्य म्हणून ओळखले जाऊ लागले. यामध्ये जर बघितलं या लेखात प्रत्यक्ष अनुभवाचे पाठबळ लाभले. हे लेखन वर्णनपर व कथनात्मक स्वरूपाचे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. या कथेतून ग्रामीण माणसांचे, कष्टकऱ्यांचे दुःख, जीवनभोग, ग्राम जीवनातील परिवर्तने, परंपरा,
ग्राम परिघाबाहेर जग, शोषण व्यवस्था, त्यानंतर आदींची चित्रण या ग्रामीण कथेच्या माध्यमातून समाजापुढे आले. एकंदरीत दुर्लक्षित राहिलेला किंवा ग्रामीण भाग जो होता तो समाजापुढे या कथेच्या माध्यमातून आलेला पाहायला मिळतो. यामध्ये जर बघितलं, लेखक जे होते रारम बोराडे असतील, रणजित देसाई असतील, आनंद यादव असतील, भास्कर चंदनशिव असतील, चारुता सागर असतील आदींनी ग्रामीण साहित्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणात लेखन हे त्या काळात केलेलं पाहायला मिळतं. नंतरच्या काळात जर आपण बघितलं म्हणजे त्याच काळामध्ये 1960 नंतर दलित कथा ही आत्मशोध घेणारी कथा विकसित झालेली पाहायला मिळते. मानसिक स्वातंत्र्याचा उद्गार व्यक्त करणारी आशय अनुभव संपन्नता ही तिची प्रमुख तिची प्रकृती आहे. कथेमध्ये गौतम बुद्ध असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांची प्रेरणा, त्यांचे स्वातंत्र्य, समता, मानवता, संघर्ष, वेदना, विद्रोह, नकार या मूल्यधारेतून दलित कथेने आपलेसे केलेले पाहायला मिळते. शोषणाचे विविध संदर्भ, धर्मांतर असेल, विद्यापीठ नामांतर असेल, राखीव जागा असेल किंवा निवडणुकीचे राजकारण असेल, दलित जीवनातील खोल दर्शन असेल किंवा दाहकता, वास्तवता, उच्च नीचता, दलितांच्या जीवनातील संघर्ष हे विषय या कथेच्या माध्यमातून किंवा कथेच्या केंद्रस्थानी राहिलेले पाहायला मिळतात. यामध्ये जर बघितलं, अण्णाभाऊ साठे असतील, बंधू माधव असतील, शंकरराव खरात असतील, बाबूराव बागुल असतील, केशव मेश्राम असतील, वामन होवाळ असतील, अर्जुन डांगळे असतील, योगेंद्र मेश्राम, योगीराज वाघमारे, भीमराव शिरवाळे, अमिताभ माधव कोंडविलकर, त्यानंतर सुखराम शिवराळे, अविनाश डोळस, उर्मिला पवार, शरणकुमार लिंबाळे, भीमसेन देठे, रविचंद्र हडसनकर, एकनाथ सोनवणे आदींनी या कथा, दलित कथा ह्या विकसित केल्या, लिहिलेल्या पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जर बघितलं, लिंगाधिष्ठित विषमता किंवा स्त्री शोषणावरील आधारलेल्या पुरुष प्रधान संरचना यावर विश्लेषण, स्त्रीवाद या संदर्भातल्या कथा विकसित झालेल्या पाहायला मिळतात. 1950 ते 1960 पर्यंत स्त्रीचे आयुष्य हे शोषित होते, कुठेतरी बंदिस्त होते. स्त्री शिक्षणाला गती मिळून सामान्य स्त्री ज्यावेळेस शिक्षण घेऊ लागली, सर्वसामान्यांना अन्याय पेटवून ती उभी राहिली किंवा भारतीय संविधानाने स्त्रियांना पुरुषांप्रमाणे समान नागरिकांचा दर्जा दिला व संधी दिली, या समानतेची ग्वाही दिली किंवा स्त्रियांसाठी अनेक कायदे किंवा सेवेच्या संधी उपलब्ध करून दिल्या, यातून स्त्रिया स्वतःचे स्वातंत्र्य, व्यक्तिमत्व यांना सापडलेले पाहायला मिळते. 1975 नंतर आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून ते घोषित केलं गेलं आणि त्यामुळे जर बघितलं तर राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील स्तरावरती स्त्री जागृती झाली. त्यानंतर आपल्याकडे स्त्रीवादी चळवळ सुरू झालेली पाहायला मिळते. यामध्ये जर बघितलं, स्त्रियावादी चळवळीचे सांस्कृतिक आघाडीचे म्हणून मग स्त्री प्रश्नांची चर्चा करणारे साहित्य निर्माण झालेले पाहायला मिळते. यामध्ये जर बघितलं, या कालखंडात शैलजा राजे, योगिनी जोगळेकर, शकुंतला गोगटे, कुसुम अभ्यंकर, स्नेहलता दसुनकर, कुमुदिनी रांगणेकर, नैना आचार्य सुमती, क्षेत्रमांडे अशा इत्यादी जर बघितला, गौरी देशपांडे असतील किंवा विजया राधाध्यक्ष असतील किंवा उर्मिला पवार असतील इत्यादी लेखिकांनी कथा लेखनाला सुरुवात केलेली पाहायला मिळते. यामध्ये जर बघितलं तर यांच्या कथेचा विषय जो होता, मग यामध्ये कथेतून समाजातील अन्याय रूढी असतील, स्त्री घुसमट असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, मानवी अस्तित्वाची अर्थशून्यता असेल, लैंगिकता असेल, स्त्रीवादाची जाणीव असेल, त्यानंतर जर बघितलं जीवनविषयक मूलभूत प्रश्न असतील, नातेसंबंधातील गुंतागुंत असेल किंवा मानसिक ताणतणाव, स्त्री शक्तीची जाणीव, पुरुषी आकर्षण आदी विषयातून जर बघितलं तर मराठी कथेला आशय आणि आविष्कार समृद्ध झालेला पाहायला मिळतो. जे एकंदर जर बघितलं 1960 नंतर आपण अभ्यासतो आहोत, ग्रामीण साहित्य विकसित झालं. ग्रामीण साहित्यामध्ये ग्रामीण जीवनाविषयी किंवा ग्रामीण भागातील प्रश्न आहे ते आपल्या कथेच्या माध्यमातून समाजापुढे आले. त्यानंतर त्याच काळामध्ये जर बघितलं, दलित साहित्य किंवा दलित जो समाज आहे त्या समाजाचे जे शोषित किंवा विद्रोह त्यांनी केला आणि त्यातून त्यांचे जे प्रश्न आहे ते समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न दलित लेखकांनी केलेला पाहायला मिळतो. त्यानंतर आपण बघितलं की स्त्रीवादी लेखन नंतरच्या काळात सुरू झालं. त्यामध्ये स्त्रियांचे जे प्रश्न होते, आपण बघतोय की एका काळामध्ये स्त्री ही बंदिस्त होती, परंतु नंतर स्त्रीला जे स्वातंत्र्य मिळालं तर ते स्वातंत्र्याचा फायदा
आणि स्वातंत्र्यानंतर स्त्री आपलं स्वतः मुक्त लेखन करू लागली. त्या पद्धतीने स्त्रियांचे प्रश्न किंवा स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत, जे विषय आहे, ते कथेच्या माध्यमातून समाजापुढे आलेले पाहायला मिळतात. 1975 नंतर आपण पुढे कथेचा विचार करणार आहोत. यामध्ये जर बघितलं, विनोदी कथेतून आधुनिक जीवन पद्धती, भ्रष्ट राजकारण, नवी प्रसार माध्यमे, तंत्रज्ञानाची सामना करणारी माणसे किंवा नव्या ग्रामीण पिढीची घुसमट, नात्यांतील गुंतागुंत, शहरी उच्चभ्रू जीवन, लग्नातील गमती-जमती आदी विषय प्रभावीपणे या 1975 नंतरच्या आधुनिक कथेमध्ये, विनोदी कथेमध्ये मांडण्यात आलेले पाहायला मिळतात. यामध्ये जर बघितलं तर महाबळ, वसंत मिरासदार, अनिल सोनार, बाभ पाटील, प्रभाकर ताम्हणे, विजय कापडी इत्यादी आदी लेखकांनी कथाविश्व हे समृद्ध केलेले पाहायला मिळते. मराठी कथा साहित्यामध्ये आदिवासी कथा सुद्धा यांचा समावेश झालेला पाहायला मिळतो. पारंपरिक आदिवासी जीवन असेल, त्यांचे मुख रुदन असेल, त्यांचे जीवन, अज्ञान, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, निसर्ग प्रेम, अन्याय, अत्याचार, वेठबिगारी, कर्जबाजारीपणा, जात पंचायत, बलात्कार, शोषण, सेवात्याग, सावकारीचा पाठ इत्यादी विषयांवर आदिवासी लेखकांनी लेखनाला सुरुवात केलेली पाहायला मिळते. त्यामध्ये जे लेखक होते, पंढरीनाथ तामोरे, जयवंत वैती, उषा किरण आत्राम, माधव सुरकुंडे, बाबाराव मडावी आदी लेखकांनी हे कथाविश्व विकसित केलेले पाहायला मिळते. 1990 नंतरची कथा जर आपण विचार केला, त्यामध्ये खाजगीकरण आलं, उदारीकरण आलं, जागतिकीकरण आलं. या प्रभावामध्ये कथा सुद्धा बदलत गेलेली पाहायला मिळते. समाजातील बदल त्या ठिकाणी झालेले आहे. माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट झाला, वस्तूंच्या, सेवांच्या, जीवन पद्धती, सांस्कृतिक जीवन यांचं स्वरूप बदलत गेलं आणि त्या पद्धतीने कथेमध्ये तशा प्रकारचे विषय नंतरच्या काळामध्ये, म्हणजे जर बघितलं, व्यक्तिगत सुख, चंगळवाद याला अधिक महत्व दिलं गेलं. अतिरेकी स्वातंत्र्य, मूल्यांची घसरण, ढासळलेली कुटुंब व्यवस्था, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे वाढते प्राबल्य, आधुनिक भांडवलशाही, नवतंत्रज्ञानाचा युवा वर्गावरील परिणाम, व्यक्तिकेंद्रित, यामुळे समाज जीवन प्रभावी झाले. आणि यावरती जर बघितलं तर याच काळामध्ये जे आधुनिकीकरण असेल, शोषित असेल, दयनीय स्थिती असेल, समाजाची लैंगिक शोषण असेल, सत्ता, त्यानंतर वास्तव जगणे, संघर्ष, राजकीय पिळवणूक असेल, कौटुंबिक कलह असतील, भ्रष्टाचार असेल, त्यानंतर शेतकरी आत्महत्या असतील, बेरोजगारी असेल, जागतिकीकरण असेल आदी प्रश्न हे 1990च्या काळात जे समाजामध्ये निर्माण झाले त्यावर मोठ्या प्रमाणात लेखन नंतरच्या काळात झालं. यामध्ये लेखन करणारे जे होते त्यामध्ये चंद्रकुमार नलगे, श्रीराम गुंदेकर, नागनाथ कोतापल्ले, बाबाराव मुसळे, आनंद पाटील, लक्ष्मीकांत देशपांडे, सदानंद देशमुख, प्रतिमा इंगोले, आसाराम लोमटे, सचिन वसंत पाटील, किरण गुरव इत्यादी आदी लेखकांनी या नंतरच्या काळामध्ये जे बदल झाले, जे आधुनिकीकरण आलं, जागतिकीकरण आलं, त्याचा समाजावर जो परिणाम झालेला आहे तो समाजावरील परिणाम आपल्या कथेच्या माध्यमातून समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न या लेखकांनी केलेला पाहायला मिळतो. अशा पद्धतीने एकंदरीत ही सगळी कथेची वाटचाल जर आपण बघितली तर अशा पद्धतीने कथेची वाटचाल ही विकसित झालेली पाहायला मिळते. थोडक्यात जर बघितलं 1990 नंतर जर बघितल्या तर या कथा ह्या समकालीन, गतिमान किंवा दुभंगलेले व्यामिश्र जीवन, सर्वव्यापी राजकारण, शोषणाच्या नव्या रीती, अस्तित्व संघर्ष, बदलते वर्तमान, माणूसपण, भूमिहीन शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना, जगण्याची पेच, महानगरी जगातील हिंसा, कौर्य, मानवी नातेसंबंधातील ताणतणाव आदी विषय या कथेच्या माध्यमातून आलेले पाहायला मिळतात. आपण ज्या कथा अभ्यासणार आहोत, आपल्याला ज्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तक आहे, पाठ्यपुस्तक आहे, ते समकालीन कथा आहे. म्हणजे एक काळाबरोबर, आता समकालीन कशाला म्हणतात, ज्या ठिकाणी काळाचा उल्लेख होतो की समकालीन या शब्दातूनच काळाचा निर्देश होतो, त्या काळामध्ये लिहिल्या गेलेल्या कथा या समकालीन, म्हणजे काळाबरोबर जे लेखन होत आहे त्याला समकालीन असं म्हटलं जातं. आणि या समकालीन कथाच आपण अभ्यासणार आहोत. काळातील त्या काळामधील कथा हे साहित्य आपल्या काळातील परिस्थितीचे जवळचे नाते सांगत असतात. आता समकालीन म्हणजे काय, की जो कालखंड आहे, आज आपण या कालखंडामध्ये जगतो आहोत. आज आपण बघतोय की समाजामध्ये परिस्थिती काय झालेली आहे, काय भयावह परिस्थिती या आजाराने निर्माण केलेली आहे. या काळाशी एक आपण जे लढतो आहोत किंवा ज्या काही समस्या येत आहेत त्यावरती जे लेखन केलं जातं ते काळाबरोबर लेखन आहे. म्हणजे आपण जर बघितलं 1990 मध्ये जे लिहिलं असेल, 2000 मध्ये ज्या कथा लिहिल्या असतील, त्या काळामध्ये काय समाजात परिवर्तन होती
ही परिवर्तन किंवा सामाजिक दृष्टिकोन या कथेच्या माध्यमातून पुढे आलेले पाहायला मिळतात. आता समकालीन मध्ये जर आपण बघितलं, मानवी भावना असतील, प्रश्न असतील, जीवन जाणीवा असतील, त्यानंतर त्यांचे प्रभावी दर्शन असेल, साहित्यातून आपल्याला सांगता येईल आपल्या आणि आपल्या आसपासच्या बदलते कालखंडातील व्यक्ती, घटना, प्रसंग, जीवन जाणीव, विचार प्रणाली, भावानुभूती यांचे चित्रण युगभाव सांभाळून साहित्यात केले जाते. याला हेच साहित्य समकालीन आपल्याला म्हणता येईल. स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये जर बघितलं तर प्रचंड उलथापालथ झालेली पाहायला मिळते. 1945 नंतर सभोवतालचे सांस्कृतिक असे सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रातील अनुभव, दुसरे महायुद्ध, भांडवलशाही, साम्राज्यवादाचे दुष्परिणाम, मूल्यांचा ह्रास, यंत्र, विज्ञान इत्यादी विषय, हे भरपूर विषय या कथेच्या माध्यमातून समोर पुढे आलेले पाहायला मिळतात. या पार्श्वभूमीवर समकालीन ही मराठी कथा या पुस्तकामध्ये आपल्याला एकूण 10 कथा आहे, परंतु अभ्यासक्रमामध्ये आपल्याला ठराविक 5 ते 6 कथांचा विचार आपल्याला करायचा आहे. आतापर्यंत आपण जो पहिला घटक होता, यामध्ये कथा म्हणजे काय, कथेचं स्वरूप, कथेतील घटक आणि कथा प्रकार, रचना प्रकार किंवा प्रवाह, कथा प्रवाह कसा विकसित होत गेला, कशा कथा विकसित होत गेला, या घटकाचा विचार केलेला आहे. आपण आता पुढे जाऊया. घटक 2 मधील समकालीन जी कथा आहे, ते आपल्याला पुस्तक जे आपल्याला पाठ्यपुस्तक अभ्यासासाठी आहे, ते संपादक आहे डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर दिलीप पवार, डॉक्टर संदीप सांगळे. या पाठ्यपुस्तकातीलच आपण कथा अभ्यासणार आहोत. आता पहिली जी कथा आहे ती आहे बाबूराव बागुल यांची. बाबूराव बागुल यांचा आपण थोडक्यात परिचय बघूया. बाबूराव बागुल हे यांचा जन्म जर बघितलं 17 जुलै 1930, त्यांचा मृत्यू 26 मार्च 2008. विद्रोही कवी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. कथाकार तसेच कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध असलेले नाव. SSC पर्यंत त्यांनी शिक्षण. बालपणापासूनच लेखनाची उर्मी. जेव्हा मी जात चोरली होती हा त्यांचा 1963 साली कथासंग्रह प्रसिद्ध झाला. मरण स्वस्त होत आहे 1969 साली हा त्यांचा कथासंग्रह. या कथासंग्रहाबरोबरच त्यांनी सूड नावाची दीर्घकथा त्या ठिकाणी लिहिलेली आहे. त्यानंतर पावशा 1971, पाषाण 1972, भूमिहीन 1979, दंश 1980, अघोरी 1983, कोंडी 2002 आदी कादंबऱ्या त्यांनी त्यांच्या प्रसिद्ध आहेत. वेदा आदी तू होतास हा त्यांचा कविता संग्रह व दलित साहित्याचे क्रांती विज्ञान हा त्यांचा 1981 साली तत्वलक्षी समीक्षा ग्रंथ प्रसिद्ध आहे. आंबेडकरी भारत 1 व 2 चरित्रात्मक खंड त्यांचे प्रसिद्ध आहे. माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांनी लेखन केलेलं आहे. जीवनानुभूती, दलितांचे दैन्य, दारिद्र्य, असह्य भोगांचे प्रभावी चित्रण, आंबेडकरी विचारांवरील समर्पक भाष्य हे त्यांच्या लेखनाचे ठळक विशेष आपल्याला सांगता येतील. त्यांची कथा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे ती म्हणजे जेव्हा मी जात चोरली होती. बाबूराव बागुल यांची ही कथा आहे. या कथेचं थोडक्यात जर विचार आपण जर केला तर या कथेमध्ये जर बघितलं तर जात वास्तवाच्या संदर्भात प्रश्न मांडलेले आहे. बाबूराव बागुल यांची ही श्रेष्ठ कथाकार होते आणि त्यांनी 1963 मध्ये जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. यामध्ये जर बघितलं मानवी दुःखाचे कारण जाती व्यवस्था हेच होते. एका कालखंडामध्ये आपण जर विचार केला तर जात व्यवस्था किंवा जातीतील प्रश्न अनेक भेडसावत होते. यावरीलच एक शिक्षित व्यक्ती नोकरीच्या संदर्भामध्ये जेव्हा नोकरीवरती जातो पण त्याच्या राहणीमानावरून हा कोणत्या जातीचा आहे किंवा काय हे लक्षात येत नाही, परंतु त्याला आलेले अनुभव या जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहातून बाबूराव बागुल यांनी मांडलेले आहे. यामध्ये मानवी दुःखाचे कारण जाती व्यवस्था हेच होते याचे भान ही कथा आपल्याला देते. या कथेमध्ये जर बघितलं नायक स्वतःची जात लपवितो आणि मनुवादाचा पगडा असलेले जे समाजातील लोक आहेत यामध्ये रामचरण असेल किंवा माता प्रसाद असेल, रणछोड असेल, देवजी असेल इत्यादी पात्रे राहणीमानावरून नायकाला उच्चवर्णीय समजतात. मुळातच या कथेतील जो नायक आहे त्याचं राहणीमान एक उच्च पातळीवरचं किंवा उच्चवर्णीय स्वरूपाचं त्याचं राहणीमान होतं आणि
हे इतर जे लोक आहे किंवा रामचरण असेल, माता प्रसाद असेल, रणछोड असेल, देवजी असेल, ही जी पात्र आहे, ही पात्र त्या नायकाला त्याचं उच्चवर्णीय राहणीमान असल्या कारणाने हा कोणीतरी उच्च जातीतील असावा अशा पद्धतीचा भास त्यांना होतो. आणि जो नायक आहे तो नायक आपली जात लपवतो, कारण जात जर सांगितली तर आपल्याला वागणूक वेगळ्या प्रकारची मिळेल, म्हणून तो शेवटपर्यंत लपविण्याचा प्रयत्न या कथेच्या माध्यमातून करतो. यानंतर जर बघितलं तर त्याला राहायला रणछोड त्या ठिकाणी खोली देतो. आता त्याचं राहणीमान, त्याची जी भाषाशैली, त्याचं शिक्षण, यामुळे त्याचं बोलणं याचा प्रभाव म्हणून रणछोडला वाटतं की हा उच्चवर्णीय आहे, चांगला शिकलेला आहे, म्हणून त्याला तो खोली राहायला देतो. नायक जात लपवण्यासाठी तोलून मापून त्या ठिकाणी बोलतो. बोलताना एखादा शब्द बाहेर पडावा आणि समोरच्या व्यक्तींना कळावं म्हणून तो बहुतांशी करून तो बोलत असताना कमीत कमी प्रमाणामध्ये बोलत असायचा. मनुवादाचा पगडा हा या इतर जे लोक आहे त्यांच्यावरती होता. मनुवाद म्हणजे एकंदरीत त्या काळामध्ये धार्मिक जे किंवा बुरसटलेले विचार असतील आपण म्हणतोय, किंवा धर्माबद्दलच्या ज्या कल्पना होत्या या संदर्भातला त्यांच्यावरती पगडा आणि जातीला जास्त महत्व देणाऱ्या त्या कालखंडातील लोक यावर प्रकाश टाकणारी ही कथा होती. नायक जात लपवण्यासाठी तोलून मोगलून त्या ठिकाणी तोलून मापून त्या ठिकाणी बोलतो आहे. एकांतात रमणे, स्वनिंदा करणे त्यांना प्राधान्य त्या ठिकाणी देतो. त्याच वेळी मुंबईचा काशीनाथ सपकाळ जाती अस्पृश्यतेमुळे कामगारांशी सामना करावा लागतो. आता त्या काळामध्ये त्याच म्हणजे रेल्वेच्या ठिकाणी कामाच्या निमित्ताने गेल्यानंतर काम मिळावं म्हणून जो काशीनाथ सपकाळ नावाचा एक व्यक्तिचित्रण आलेला आहे, तो अस्पृश्य जातीचा म्हणून त्याला हिनवलं जातं. आणि अस्पृश्य जात असल्या कारणाने हे कामगारांना समजल्यानंतर कामगार त्यांना वेगळ्या स्वरूपाची वागणूक देतात. आणि हा जो नायक आहे हा सुद्धा त्याच बरोबरचा आहे, परंतु नायक आपली जात लपवतो आहे म्हणून नायकाला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत वागणूक वाईट त्या ठिकाणी मिळत नाहीये. हा कोणीतरी उच्च कुळातील असावा अशाच पद्धतीचा एक भास त्या ठिकाणी तिथल्या लोकांना झालेला. त्यानंतर जर बघितलं, याच वेळी मुंबईचा काशीनाथ सपकाळ जाती अस्पृश्यतेमुळे कामगारांचा सामना करावा लागतो. उग्र रागीट पवित्रा धारण करून समूहाला आव्हान त्या ठिकाणी तो करतो आणि करतो. मारहाणीच्या भीतीपोटी हातात सुरा घेऊन खून करण्याची भाषा नायकाजवळ तो बोलून दाखवतो. हा नायक आणि जो सपकाळ आहे यांना दोघांना या ठिकाणी माहिती असतं की आपण म्हणजे नायक सुद्धा त्याला सांगत नाही, कारण नंतर हळूच तो सांगतो की मी सुद्धा तुझ्याच जातीतला आहे, परंतु तू तू अशा पद्धतीचा निर्णय घेऊ नको, किंवा काय चाकू सुरा वगैरे घेऊन तू असा मारण्याच्या भाषा वगैरे करू नको. तो एकदम चिडलेला आहे, कारण जातीवरून मोठ्या प्रमाणात हिनवलं जात होतं. आणि हा सगळा सामना या कथेच्या माध्यमातून समाजात पुढे येतो आहे. मारहाणीच्या भीतीपोटी हातात सुरा घेऊन त्या ठिकाणी तो नायकाजवळ तो बोलून दाखवतो. उच्च निश्चतेमुळे स्फोटक दहशतीच्या अमानुष अशा वातावरणात कथा नाट्यरूप धारण करते आहे. म्हणजे असं एक वातावरण दिलेलं आहे, जिथे जिथे तो जातो आहे तिथे नायक जातो आहे, त्या नायकाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात जातीवरून, परंतु नायक त्या ठिकाणी हुलकावणी देत कशा पद्धतीने यांना जर समजलं की आपण या या जातीतील आहोत तर या ठिकाणी आपल्याला ठेवणार नाही, म्हणून तो शेवटपर्यंत जात लपवत असतो. म्हणूनच कथेचं टायटलच आहे की जेव्हा मी जात चोरली होती. तर त्या पद्धतीने या भीतीपोटी तो सांगत नाही. उच्च निश्चतेमुळे स्फोटक दहशतीचा अमानुष अशा वातावरणात कथा नाट्यरूप धारण करते. जातीभेद, द्वेष, अस्मिता, स्पुर्श, अस्पृश्यता, रामचरणची गुरुभक्ती व दानवीपणा, काशीनाथ व नायकाचा नोकरी सोडण्याचा निर्णय, खरी जात समजल्यावर नायकाला झालेली मारहाण आदी गोष्टींचं चित्रण या कथेच्या माध्यमातून आलेलं आहे. आपण जर बघितली या कथेमध्ये तो नोकरी निमित्ताने ज्यावेळेस मुंबईच्या स्टेशनवरती जातो आणि त्यावेळेस त्याला हे जे भेटतात याचे वर्णन त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहे. आणि तो शेवटपर्यंत, ही कथा फार मोठी आहे, मी थोडक्यात तुम्हाला या कथेचा सार सांगितला. तो शेवटपर्यंत आपली जात लपवतो नायक, आणि नायक हा उच्च कोटीतील असल्या कारणाने, विश्व कुळातील असल्या कारणाने असा समज या इतर लोकांचा होतो, म्हणून त्याला ते वेगवेगळ्या स्वरूपाची आपण म्हणतो की वागणूक त्या ठिकाणी देतात. एक चांगली वागणूक त्याला देतात, परंतु नायक हा दरवेळेस आपली जात त्यांना सांगत नाही.
आणि शेवट त्यांना ज्यावेळेस त्याची जात समजते त्यावेळेस मात्र हे सर्व लोक पश्चाताप करतात आणि याला नायकाला मारण्यासाठी धावतात वगैरे अशी वर्णन दिलेली. म्हणजे एकंदरीत त्या काळामध्ये जातीच्या संदर्भातली जी वर्णनं आहे किंवा कशा पद्धतीने हिनवलं जात होतं समाजामध्ये याची वर्णनं या कथेच्या माध्यमातून दिलेली आहे. तुम्हाला कथा समजली आहे का? कथा आपण आता कसं आहे, कथा मोठी आहे. मी सलग जर वाचन केलं असतं तर ती पुढे आहे, परंतु एवढ्या तासिकेमध्ये संपेल म्हणून असं मला वाटत नाही. म्हणून ही कथेचा थोडक्यात मी सार तुम्हाला सांगितलेला आहे. समजलाय का तुम्हाला कथेच्या संदर्भामध्ये? म्हणजे थोडक्यात जातीय वर्णन या कथेच्या माध्यमातून आलेले आहे आणि शेवटपर्यंत तो आपली जात लपवतो, परंतु जेव्हा त्याला जातीचा चोरी करतो, परंतु जेव्हा तो त्याची जात समजते त्यावेळेस त्या ठिकाणी त्याला तशा प्रकारची वागणूक ही हे लोक देतात, त्याला हिनवतात. अशा प्रकारची वर्णने या कथेच्या माध्यमातून आलेली आहे. काही डाऊट्स आहे का यामध्ये तुम्हाला? हॅलो, ऐकताय का सर्व? हो सर. मग कथा मी वाचू का तुम्हाला समजली? कारण कथा जर वाचायला गेलं तर भरपूर मोठी आहे. असं नाही एकंदरीत सर. जातीचे प्रश्न या कथेच्या माध्यमातून मांडलेले आहे. चालेल, समजली कथा तुम्हाला ही? हो समजली. आपण मग पुढच्या कथेकडे जाऊया. लाल चिखल नावाची कथा आहे. भास्कर चंदनशिव ही सुद्धा कथा एक गाजलेली आहे. आपण बघतो भारत हा कृषीप्रधान देश आहे आपण म्हणतो आणि भारतामध्ये शेती करणारे लोक हे मोठ्या प्रमाणात आहे. परंतु शेतीचे प्रश्न आजच निर्माण झालेले आहे असातला भाग नाही. तर शेतीचे प्रश्न जर बघितले तर पूर्वीपासून शेतीचे प्रश्न हे आहेत आणि शेतीच्या जे शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून असते आणि निसर्गाच्या आपण बघतोय की निसर्गाचं रूप जर बघितलं तर कधी पाऊस, कधी उन्हाळा, कधी काय. तर त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान किंवा शेतकरी चांगलं पीक काढतो तर कधी शेतकऱ्याच्या पिकाला मालाला भाव नाही. अशा अनेक समस्या या शेतीच्या माध्यमातून आपल्याला पुढे येताना दिसतात. तशाच पद्धतीने एक भास्कर चंदनशिव यांनी लाल चिखल नावाची कथा एक शेतातीलच पीक या पिकाच्या संदर्भात लिहिलेली आहे. तर भास्कर चंदनशिव यांचा थोडक्यात आपण परिचय बघूया. भास्कर चंदनशिव हे 12 जानेवारी 1945 यामध्ये त्यांनी ग्रामीण कथाकार म्हणून हे सुप्रसिद्ध नाव त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यांचं जर बघितलं जांभळ ढव 1980, मरणकाळा 1983, अंगार माती 1991, नवी वारुळ 1992, बिरड 1999 हे कथासंग्रह, तसेच भिंगुळवाना, रानसय हे ललित गद्य संग्रह त्यांचे प्रसिद्ध आहे. ग्रामीण जीवनातील जाती वास्तव किंवा बदलते ग्रामीण विश्व, दारिद्र्य, शोषण, दुष्काळ, उपेक्षा, नवे आत्मभान, शेतकरी शेतमजूर असेल, भटक्या विमुक्तांचे प्रश्न असतील आदी प्रत्येकारी चित्रण त्यांच्या कथेच्या माध्यमातून आलेली पाहायला मिळतात. त्यांच्या अनेक कथांचे हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये अनुवाद झालेले पाहायला मिळतात. त्यांनी मराठवाडा साहित्य परिषद आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनाचे, अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे व इस्लामपूर येथील पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे भूषविलेले आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार हा त्यांना मिळालेला आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र फाउंडेशनच्या ग्रामीण साहित्यासाठीचा विशेष पुरस्कार, भैरूरतन दमानी उत्कृष्ट लेखन पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. जांभळढव हा या कथासंग्रहाला राज्य पुरस्कार व इतर अनेक संस्थांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहे. हा भास्कर चंदनशिव यांचा थोडक्यात हा परिचय होता. आता आपण जी कथा अभ्यासणार आहोत ती लाल चिखल. तर या लाल चिखलच्या संदर्भातला थोडक्यात आढावा या कथेच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. भास्कर चंदनशिव हे ग्रामीण चळवळीतून लेखन करणारे लेखक आपल्याला सांगता येतील. 1980 नंतरच्या काळात एक महत्वाचे लेखक म्हणून ते गाजलेले आहे. शेतकऱ्यांचे जीवन, त्यांचे पीक पाणी, त्यातून उभ्या राहिलेल्या समस्या
यांवरील चंदनशिव यांची ही कथा भाष्य करते आहे. आपण बघतोय की एक शाळकरी मुलगा आहे आणि शाळकरी मुलाच्या एका दिवसाच्या वर्णनातली ही कथा आहे. जसं आपण बघतोय की खेड्यावरती बाजारचा दिवस असतो. त्या बाजारच्या दिवशी त्या गावातील शाळेचं स्वरूप जर बघितलं ती सकाळची शाळा असेल, दुपारून शाळेला सुट्टी असते. तशा पद्धतीने एक मुलगा त्या कथेमध्ये दिलेला आहे. त्या कथेचं स्वरूप जर बघितलं तर एका दिवसाचं वर्णन या कथेच्या माध्यमातून दिलेलं आहे. बाजारामध्ये वडील त्या ठिकाणी भाजीपाला घेऊन येतात. सकाळी तो भाजीपाला कुरतात वगैरे. आई वडील दोघंही बाजारमध्ये ते घेऊन येतात आणि विकण्यासाठी बसल्यानंतर जो आलेला माल आहे म्हणजेच लाल चिखलच्या माध्यमातून एक शेतातील टोमॅटो नावाचं जे पीक आहे, टोमॅटोच्या संदर्भातील भावाच्या संदर्भात ही कथा आहे आणि टोमॅटोला भाव मिळत नाहीये त्याची वर्णन या कथेच्या माध्यमातून दिलेली आहे. या कथेमध्ये जर बघितलं उभ्या राहिलेल्या समस्या यांच्या चंदनशिव यांची भाष्यकथा करणारी ही कथा आहे. लाल चिखल ही एक कथा श्रेष्ठ कथा मानली जाते. या कथेतून किशोरवयीन शाळकरी मुलाचे भाव विश्व आणि शेतमालाचा बाजारभाव या चिरपरिचित विश्वातून एक दाहक वास्तव आपल्या पुढे त्या ठिकाणी येतं. अवघ्या एक दिवसाचा कालक्रमातून ही कथा शेतकऱ्यांचे दुःख साकार करते. या कथेमध्ये जर बघितलं बापू नावाचं पात्र आहे. हा मुलगा दहावीतल्या वर्गामध्ये शिकतो आहे. शिक्षण घेण्यासाठी तो वडिलांना म्हणतो की हे वर्ष माझं महत्वाचं आहे, मी बाहेर जातो शिकण्यासाठी वगैरे. परंतु एक शेतीला आधार व्हावा किंवा आपल्याला शेती करण्यामध्ये हा मुलाचा हातभार लागतो म्हणून त्याला गावातील शाळेत शिक्षण घ्यायला सांगितलं जातं आणि तो तिथे शिक्षण घेतो. पण शिक्षणाबरोबरच त्याला शेतीशी निगडीत असलेली कामे ही त्याला करावी लागतात. हाच एक वर्णन त्या कथेमध्ये दिलेला आहे. एका दिवसाच्या कालक्रमातून ही कथा साकार झालेली पाहायला मिळते आणि शेतकऱ्याचं दुःख ही कथा साकार करते. या कथेतून बापू हा 10वीला शिकणारा मुलगा त्याचे आई वडील हे भाजीपाला बाजारात विक्रीसाठी आणतात. आता त्यांनी मोठ्या कष्टाने आपण बघतो की शेतकरी एखादं पीक उभं करतो तर त्याला मोठे कष्ट त्या पिकामागे करावे लागतात. म्हणजे ते पीक बाजारापर्यंत येण्यापर्यंत त्याला 2 ते 3 महिन्याचा कालावधी, कधी कधी 4 महिन्याचा कालावधी त्या ठिकाणी जातो आणि ते निसर्गातून वाचवून ते पीक उभं केलेलं असतं. ज्यावेळेस ते काढणीला येतं, काढणीला आल्यानंतर बाजारामध्ये ज्यावेळेस तो घेऊन येतो त्यावेळेस बाजारामध्ये त्याला भाव काय मिळतो, त्याला खर्च किती केलेला आहे, या सर्वांचं गणित जर बघितलं तर शेतकऱ्याचे फार कष्ट यामध्ये असतात. म्हणून या कथेमध्ये जर बघितलं तर या कथेमध्ये त्याचे आई वडील हे भाजीपाला बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन येतात. मालाची आवक अधिक झाल्यामुळे भाव पडलेला असतो. आता आपण बघतोय की कधी एखादा माल खूप होतो, कधी एखादा माल खूप कमी असतो, त्यामुळे बाजारभाव मिळतो. पण त्यावेळेस आपण बघतोय की शेतीमध्ये काहीतरी त्या मालाचे नुकसान झालेले असते किंवा पाऊस काही ना काही अडचणी असतात. परंतु ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात उत्पन्न निघतं किंवा उत्पन्न बाजारामध्ये येतं त्यावेळेस भाव पडलेले असतात आणि शेतकरी मोठ्या आशेने 2-3 महिन्यापासून त्या पिकामध्ये कष्ट करत असतो. हे पीक लावल्यानंतर मला या पिकातून एवढे पैसे मिळतील ही त्याची अपेक्षा असते. परंतु ती अपेक्षा कधी त्याची पूर्ण झालेली नसते. हाच एक दृष्टिकोन या कथेच्या माध्यमातून सांगितलेला आहे. म्हणजेच एकंदरीत शेतकरी आई वडील भाजीपाला बाजारात विक्रीला आणतात. मालाची आवक अधिक झाल्यामुळे भाव पडलेले असतात आणि सोन्यासारख्या मालाची माती त्या ठिकाणी झालेली असतात. इतका माल तो सुंदर माल तो बाजारामध्ये घेऊन येतो. 2 टोपल्या त्या ठिकाणी टोमॅटो बाजारात घेऊन येतो. आवक मोठ्या प्रमाणात झालेली आहे. तो बाजारामध्ये विकण्यासाठी स्वतः उभा राहिलेला आहे आणि भाव पडल्यामुळे गिराईक त्या मालाकडे येत नाही. जरी आलं तरी ते निवडून त्या ठिकाणी ते टोमॅटो घेत आहे. त्यातही ते आपण बघतोय की भाव करत असताना सांगितलेल्या भावापेक्षा ते कमी भावात मागता आहे. अशी वर्णनं या कथेच्या माध्यमातून समोर आलेली आहे. शेतकऱ्याला योग्य भाव न मिळाल्यामुळे आपला माल रस्त्यावर फेकून द्यावा लागतो. आपण असे बरेचसे उदाहरण बघितलेले आहे. कधी कधी शेतकऱ्याच्या पिकाला मोबदला त्या ठिकाणी योग्य मिळत नाही आणि त्यामुळे तो बाजारामध्ये असेल किंवा रस्त्यावर असेल आपल्या माल फेकून देतो. अशी अवस्था सुद्धा शेतकऱ्याची होते. सोन्यासारखा टोमॅटोचा जर बघितलं लाल चिखल झालेला आहे. शेतकऱ्यांचे कष्ट त्याचे श्रम अश्रूंमध्ये परावर्तित होऊन त्याचा लाल चिखल त्या ठिकाणी झालेला आहे. तो रडतो आहे, अश्रू त्या ठिकाणी, चिखल त्या ठिकाणी त्या
त्याचा पिकाचा झालेला आहे. या नित्याच्या वास्तवामागील भावनिक असेल व्यावहारिक सत्य ही कथा प्रभावीपणे मांडते. यामध्ये जर बघितलं शेतकरी हमीभाव, दुष्काळ, सावकार, शासकीय योजना असतील, शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, अशा वास्तवाला कथा अधोरेखित करताना आपल्याला बघायला मिळते. म्हणून ही समकालीन आहे. म्हणजे एका काळामध्ये आपण बघितलं तर सावकारकीच्या जाचाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करत होता. एका बाजूला जर आपण बघितलं शेतकऱ्याला हमी भाव दरवेळेस आपण मागतोय की शेतातील पिकाला हमी भाव द्या की एवढा एवढा भाव मिळणार आहे. शेतकऱ्याच्या पिकाला कधी हमी भाव नसतो. आपण बघतो की प्रत्यक्ष शेतकरी पिकवतो परंतु भाव ठरविण्याचा अधिकार शेतकऱ्याला नाहीये. भाव ठरवण्याचा अधिकार व्यापाऱ्यांना आहे हे आपण बघतो. दुष्काळ असेल, दुष्काळामध्ये सुद्धा शेतकरी होरपळून निघतो. सावकारी जाताला कंटाळून तो त्या ठिकाणी होरपळून निघतो. किंवा शासकीय योजना आहे या सुद्धा शेतकऱ्याला कधी कधी फायदेशीर ठरतात, कधी कधी शासकीय योजना त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. यामुळे यातून तो नैराश्यात गेलेला असतो. असं एक वर्णन या कथेच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि समकालीनच दृष्टिकोनातून आहे. एका दिवसाचा कालक्रम आहे आणि कमीत कमी पात्र मोजके घटना प्रसंग तीव्रपणे या कथेतून दर्शवलेला पाहायला मिळतात. या कथेमध्ये जर बघितलं तर सुरुवातीला एक शाळेचं वर्णन दिलेलं आहे. शाळा सुटते, शाळेतून तो बापू नावाचा जो मुलगा आहे तो घरी बाजारात येतो. आई वडील बाजारामध्ये त्याला जागा धरण्यासाठी सांगतात की बाबा रे तू लवकर शाळेतून निघून ये आणि आपल्याला माल विकण्यासाठी बसायचं आहे. त्या पद्धतीने तू बाजारामध्ये जागा वगैरे धर. तसा बापू त्या ठिकाणी येतो. दप्तर पाठीवर घेऊन तो निघतो आणि येतो आणि त्याला रस्त्यामध्ये एक मित्र त्याचा भेटतो की अरे बाबा तुला आई वडील बघता आहेत वगैरे. तर त्या ठिकाणी तो धावत पळत त्या ठिकाणी येतो आणि आपली बाजारामध्ये जागा तो काही कपडे वगैरे टाकून तिथे जागा वगैरे धरतो आणि जागा धरल्यानंतर पुढचा जो वर्णन आहे तर मग ते भाजीपाला विकण्यासाठी आई त्या ठिकाणी त्याची आलेली असते. आबा त्या ठिकाणी आलेले असतात आणि ते बाजारामध्ये भाजीपाला विकायला बसतात. टोमॅटो असतात, गवार असते, हे सगळं घेऊन तो एका ठिकाणी बसलेला असतो आणि बाजार जसा जसा वाढत जातो म्हणजे आपण बघतोय की जसा जसा वेळ होत चालतो तसतसे लोक गिराईक यायला लागतात आणि बाजारामध्ये बाप घेऊन आलेला जो टोमॅटोच्या ज्या मोठ्या मोठ्या डाली आहे त्या डाली बघून आणि बाजारावर सर्व नजर तो फिरवतो. मोठ्या प्रमाणात टोमॅटोची आवक झालेली आहे हे बघून त्याचं मन धास्तावतं. आज आपण एवढं कष्टाने पिकवलेलं पीक त्या ठिकाणी बाजारात घेऊन आलेलं आहे परंतु बाजार जर बघितला तर मोठ्या प्रमाणात ही टोमॅटोची आवक त्या ठिकाणी झालेला आहे. आबा त्या ठिकाणी हे बघितल्यानंतर आबाला धडकी भरते की किती मोठ्या प्रमाणात हे टोमॅटोचं पीक त्या ठिकाणी विकण्यासाठी आलेलं आहे. या कथेतला नायक हा बापू असतो. पुढे आपण जर बघितलं तर धापाटाकी त्याची आई त्याला ते ओझे वगैरे घेऊन येते. बाप ते ओझे वगैरे घेऊन येतो आणि ते बाजारामध्ये ते विकायला बसतात वगैरे आणि विकणं सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी हिरवी मिरची असते, गवार असते, त्यानंतर टोमॅटो असतात, हिरवी हिरवी गार हिरवीगार ताजी गवार वगैरे किंवा अशा पद्धतीने ते विकूला भाव करून आपल्या जो माल आहे त्याचा जाहिरात करू लागतात आणि ग्राहक त्या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न करतात. अशी वर्णन त्यामध्ये आलेली आहे. पुढे जर बघितलं तर हळूहळू बाजार वाढायला लागतो. मग त्या ठिकाणी भाव त्या ठिकाणी पडत चालतात किंवा टोमॅटोला जो भाव मिळायला पाहिजे आहे तो त्या ठिकाणी मिळत नाही. हळूहळू जसजसा बाजार वाढत जातो तसतसा भाव त्या ठिकाणी कमी करावा लागतो. आबा टेन्शन मध्ये येऊ लागतो की त्या ठिकाणी भाव कमी करावा लागतो आहे. तो त्या ठिकाणी विकतो आहे, भाव हळूहळू कमी होतो आहे किंवा गिराईक येत आहे. गिराईक आल्यानंतर एवढा सुंदर माल असतो परंतु ते पडल्या भावाने ते मागता आहे. आबा चिडतो त्या गिराईकावर, रागवतो वगैरे अशी वर्णनं या कथेच्या माध्यमातून आलेली आहे. आणि शेवटी शेवटी भाव इतका पडून जातो की चला चला बाराने किलोचा भाव घ्या. बाराने किंवा 4 आनेपर्यंत त्या ठिकाणी 8 आणे 4 आणे पर्यंत येऊन पोहोचतो आणि तो चिडून जातो आणि नंतर शेवट त्या टोमॅटोच्या
लादीवरती तो नाचायला लागतो, वेडा पिसा होतो. कारण त्यांनी जी स्वप्न पाहिलेली असतात ती स्वप्न त्याची पूर्णपणे धुळीला मिळालेली असतात. म्हणजेच या कथेच्या माध्यमातून हाच एक विषय सांगायचा आहे की समकाळामध्ये किंवा समकालीन काळामध्ये जर बघितलं तर कोणत्याही काळामध्ये शेतकऱ्याचे प्रश्न आपण बघतोय की आजच निर्माण होतात ते अशातला भाग नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न मागे पण होते, आजही आहे आणि अशी समस्या आहे. शेतकरी दरवेळेस लढा देतो आहे किंवा आता आपण बघतोय की कधी कधी पीक हाताशी आलेलं असतं आणि अवकाळी पाऊस वगैरे कधी पडतो. त्यातूनही शेतकऱ्याचा पूर्ण पीक संपून गेलेलं असतं आणि कुठेतरी शेतकरी असा आत्महत्या करतो. अशा अनेक प्रश्न शेतकऱ्याच्या माध्यमातून आहे. हा एक छोटासा प्रसंग किंवा एक टोमॅटोच्या पिकाच्या संदर्भातला हा प्रसंग भास्कर चंदनशिव यांनी या कथेच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आहे. आणि बाजारभावामध्ये कशी होरपळ त्या ठिकाणी शेतकऱ्याची होती हाच एक विषय या कथेच्या माध्यमातून स्पष्ट केलेला आपल्याला जाणवतो. जे एकंदरीत शेतकरी आत्महत्या का करत असेल किंवा दुष्काळ किंवा हमीभाव असेल, सावकारकीचा जाब असेल, शासकीय योजना असतील इत्यादी वास्तवाला अधोरेखित करणारी ही कथा आहे. आणि समकाळाशी आहे. एक दिवसाचा कालक्रम आहे, कमीत कमी पात्र आहे. आई, आबा, आई त्या ठिकाणी आणि बापू नावाचे 3च पात्र त्या कथेमध्ये आहे. आणि एक दोन त्याचे मित्र वगैरे त्या ठिकाणी वर्णन आलेले आहे. यात कमीत कमी मोजके घटना प्रसंग व तीव्रता व्यक्त होणारी ही कथा आपल्याला सांगता येईल. आणि या कथेच्या माध्यमातून एक शेतीच्या पिकाविषयीचा प्रश्न आपल्या समोर त्या ठिकाणी मांडलेला पाहायला मिळतो. तुम्हाला जर पुस्तकं असतील तर तुम्ही ही कथा या पुस्तकाच्या माध्यमातून वाचू शकता. समजली का ही कथा? त्या कथेच्या संदर्भात काही प्रश्न असतील? समजली. कथेच्या काही संदर्भातला प्रश्न वगैरे असेल तर विचारा मला. तुमचे डाऊट किंवा मग आपण शेवट बघूया. पुढची जी कथा आहे ती कथा आहे पाऊस आला मोठा. यावर एक चित्रपटही आला होता, तुम्ही बघितला असेल. बघितला आहे का? आम्ही दोघी नावाचा 2018 साली चित्रपट प्रदर्शित झालेला आहे. मराठी चित्रपट. गौरी देशपांडे यांच्या कथेचा गौरी देशपांडे यांचा सुरुवातीला परिचय बघूया. गौरी देशपांडे यांचा जन्म 11 फेब्रुवारी 1942. मृत्यू त्यांचा 1 मार्च 2003. तत्कालीन पुणे विद्यापीठातून इंग्रजी विषयात PhD त्यांनी प्राप्त केलेले आहे. हे असं आहे 1986 हा त्यांचा कथासंग्रह. एक एक पान गळावया 1980. तिरुव आणि काही दूरपर्यंत 1985. निर्गाठी आणि चंद्रिके ग तारिके ग 1987. दुरस्थ हा घाट आणि थांग आदी लघु कादंबऱ्या त्यांनी प्रसिद्ध आहे. विंचुर्णीचे धडे 1996 हा ललित गद्य संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. बिटवीन बर्थ या इंग्रजी काव्यसंग्रह हा इंग्रजी काव्यसंग्रह अन्य 4 स्वतंत्र इंग्रजी पुस्तकं त्यांनी लिहिली. 7 युगोस्लाव मराठी कथा आणि द अरेबियन नाईट्स या जगप्रसिद्ध पुस्तकाचे 16 खंड मराठीत आणण्याचं महत्त्वपूर्ण काम त्यांनी केलेलं पाहायला मिळतं. तराळ अंतराळ असेल, महानिर्वाण असेल, आहे मनोहर तरी आदी मराठी पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद त्यांनी केलेला आहे. हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यांचे आहे असं आहे हा कथासंग्रह मसापा पुणे मराठी साहित्य परिषद पुणे या संस्थेचा आणि एक एक पान गळावया मुक्काम विंचुर्णीचे धडे या पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. स्त्री स्वातंत्र्य असेल, भारतीय स्त्री प्रतिमेचे पुनर्चित्रण, रोमॅन्टिसिझम, व्यक्तींमधील परस्पर संबंध हे त्यांच्या लेखनाचे ठळक विशेष आपल्याला सांगता येतील. त्यांच्या याच कथेवर आम्ही दोघी नावाचा चित्रपट 23 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. हा चित्रपटही तुम्ही मराठीमध्ये बघू शकता. या कथेच्या माध्यमातून जर बघितलं, पाऊस आला मोठा ही गौरी देशपांडे यांची कथा. ही कथा जर बघितली तर ही कथा या कथेमधील जी पात्र आहे सावी जे मुख्य पात्र, त्यानंतर तिचे वडील विधू वडील, त्यानंतर सावत्र आई अम्मी
यांचा परस्पर नातेसंबंध या कथेमध्ये गुंतलेला आहे. आम्ही म्हणजे अमला आणि सावी म्हणजे सावित्री, हे लक्षात घ्या. आम्ही म्हणजे अमला ही सावत्राई असते आणि सावी म्हणजे सावित्री. या दोघींच्या नातेसंबंधातील गुंफणीतून ही कथा साकार झालेली आपल्याला सांगता येईल. या दोघींची मानसिक स्थिती आणि घरातील परिस्थिती सारखीच आहे. या दोघींची मानसिक स्थिती असेल किंवा घरची परिस्थिती जी आहे ती एकंदरीत सारखीच. पण जर बघितलं त्यांचे स्वभाव परस्पर विरुद्ध त्या ठिकाणी आहे. सावी ही म्हणजे सावित्री ही अतिशय वस्तुनिष्ठ, तर आम्ही ही भावनिक त्या ठिकाणी आहे. आम्हीकडे व्यावहारिक शहाणपण आहे, तर सावीकडे जर बघितलं आम्हीकडे व्यावहारिक शहाणपण आणि अनुभवातून आलेलं समंजसपणा हा आम्हीकडे असतो. या दोघींचा प्रवास जर बघितला तर एकाच दिशेने घडताना आपल्याला या कथेतून दिसतो, फक्त त्याचा परिणाम त्या ठिकाणी भिन्न आहे. विदुर वडील उतार वयात आम्हीशी विवाह करतात. आता हे जे सावीचे वडील आहे ते उतार वयामध्ये जे जवळजवळ 40 मध्ये त्या ठिकाणी ते लग्न करतात आणि आम्हीला त्या ठिकाणी घरी घेऊन येतात. आम्हीचं वय कमी आहे, परंतु सावीला प्रश्न पडलेला आहे की वडिलांनी एवढं वय झाल्यानंतर लग्न का केलं असावं किंवा काय, असे अनेक प्रश्न त्या सावीला पडलेले आहेत. आणि आम्ही त्या घरामध्ये लग्न करून आलेले आहे असं एक वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. पुढे जर बघितलं चुकतात आडाखे माणसांचे, सावित्री त्या ठिकाणी आपल्या वडिलांबद्दल म्हणते की असं कसं होऊ शकतं की वडिलांनी अशा एवढ्या वयामध्ये लग्न केलं वगैरे, परंतु वडिलांचा वेगळा दृष्टिकोन त्यामध्ये असतो. चुकतात आडाखे माणसांचे, सावित्री अजून पुष्कळ आयुष्य आहे तुझे पुढे, हे वाक्य कथेला एक उंचीवर नेऊन पोहोचवतं. म्हणजे त्या ठिकाणी जी आम्ही आहे ती आम्ही म्हणते की चुकतात आडाखे माणसांची, सावित्री अजून पुष्कळ आयुष्य तुला आहे. ही कथा, हे वाक्य फार महत्वाचं आहे. कारण सावित्रीला जे वाटतं आहे की आपल्या वडिलांनी आता लग्न केलं आणि ही जी आम्ही म्हणून आई जी आपल्या घरामध्ये आलेली आहे तिचं वय फार कमी आहे आणि हे कसं तिने पण सहन केलं की एवढ्या वयस्कर व्यक्तीच्या बरोबर लग्न करणं वगैरे. आणि इकडे जर बघितलं तर आपण सावित्रीला प्रश्न पडलेला आहे की वडिलांनी असं का केलं आणि आम्हीने सुद्धा हे कसं काय स्वीकारलेलं आहे. आता आम्ही जे असते ती तिचे वडील जे आहे त्या वडिलांच्या मित्राची मुलगी वर्णन त्या ठिकाणी आलेलं आहे. एक तिला आजार झालेला असतो आणि ही थोड्या दिवसाची सोबतीन असते आणि सावित्री ही मुळातच सावित्रीला सोबत व्हावी या दृष्टिकोनातून लग्न त्या ठिकाणी या वडिलांनी सावित्रीच्या वडिलांनी हे केलेलं असतं, हे या कथेमधून आपल्याला सांगता येईल. यामध्ये जर बघितलं तर सत्य कल्पनेहून भिन्न असतं. सत्य अतिशय वस्तुनिष्ठ असणाऱ्या सावीला अखेरीस उमजते. आता सत्य काय आहे तर त्या नंतर त्या कथेमध्ये सावित्रीला उमजतं की वडिलांनी लग्न करून हिला का आणलेलं आहे किंवा कशा पद्धतीने, याच्या संदर्भातला त्या ठिकाणी ते जर बघितलं तर नंतर तिला उमजतं की आम्ही जे आहे आम्हीला हा आजार झालेला असतो, आम्ही ही थोड्या दिवसाची सोबतीन असते, परंतु ती शेवटपर्यंत त्या ठिकाणी सावित्रीला सांगत नाही की मला अशा अशा पद्धतीचा आजार आहे की मी थोड्या दिवसाची सोबतीन आहे. शेवटला ज्यावेळेस तिचा मृत्यू जवळ येतो त्यावेळेस त्या ठिकाणी डॉक्टर तिला सांगता की लय अशा अशा प्रकारचा आजार आहे आणि ही थोड्या दिवसाची सोबतीन आहे. मग त्यावेळेस सावित्रीला सर्व कळतं की आबांनी लग्न या आम्ही बरोबर का केलं किंवा कशा पद्धतीने त्यांचा दृष्टिकोन असेल की वडिलांना वाटत होतं की हिला सोबतीन व्हावं म्हणून वडिलांनी त्या ठिकाणी लग्न केलेलं असतं आणि प्रत्यक्ष तिलाही एक आजार असतो, तिलाही कुठेतरी जगण्यासाठी थोडे दिवस आश्रय मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी ती लग्न करते. आणि नंतर जर बघितलं तर हे तिला शेवटपर्यंत आम्ही की सावित्रीला सांगत नाही की मला आजार वगैरे आहे किंवा काय. शेवटला ज्यावेळेस ती ते सगळं घडतं तो प्रसंग फार विदारक आहे, तो सुंदर आहे. यामध्ये जर बघितलं तर प्रत्यक्ष शेवट त्या ठिकाणी ती डॉक्टर तिला सांगतात की तिला अशा अशा पद्धतीचा आजार आहे, ती
मुंबईला राहत असते आणि ती मुंबईकडे गेल्यानंतर तिला अशा अशा पद्धतीने सांगितल्यानंतर तोपर्यंत तिचा मृत्यू जवळ आलेला असतो आणि हे समजल्यानंतर सावित्रीला पश्चाताप होतो की सगळं कोडं नंतर उमगतं की का अशा पद्धतीने लग्न केलेलं होतं किंवा काय दृष्टिकोन होता त्यांच्या मागे. अशा पद्धतीचा एक संदेश या कथेच्या माध्यमातून दिलेला आहे. जे एकंदरीत आम्ही ही स्वभावाने जर बघितलं तर एक आपण म्हणूया की हुशार आणि अनुभवाने श्रेष्ठ झालेली असते आम्ही. आणि सावित्री ही त्यांच्या तरुण पिढी आहे त्या पद्धतीचं वर्णन आहे. अखेरीस जर बघितलं तर या कथेमध्ये जर बघितलं तर सत्य हे कल्पनेहून भिन्न असतं. सत्य अतिशय वस्तुनिष्ठ असणाऱ्या सावीला अखेर उमजतं तेव्हा ती भावनिक दृष्ट्या कोलमडून पडते. ज्यावेळेस तिला हे सर्व समजतं की आम्ही लग्न करून घरात का आलेले आहे किंवा आम्ही तुम्हाला जे म्हटलं की तिलाही आधार व्हावा म्हणून तिच्या वडिलांनी लग्न तिच्याबरोबर केलेलं असतं आणि सावित्रीलाही त्या ठिकाणी आधार व्हावा म्हणून आम्हीला त्या घरामध्ये लग्न करून आणलेलं असतं. पण ही आम्ही जी आहे थोड्या दिवसाची सोबतीनं आहे ही तिच्या वडिलांना माहिती असतं परंतु सावित्रीला माहिती नसतं की अशा अशा पद्धतीचा तिला आजार वगैरे आहे. ती वेगळ्या दृष्टिकोनातून त्या दोघांकडे बघते आणि तो वेगळ्या दृष्टिकोनातून तिचा विचार त्या ठिकाणी ती करत असते. पण शेवट जेव्हा तिचा मृत्यू जवळतो समीप येतो आणि मृत्यू होतो त्यावेळेस तिला कळून चुकतं की हे सगळं कसं घडत गेलं किंवा वास्तव काय होतं याचा परिचय तिला या कथेतून त्या ठिकाणी नंतर शेवट होतो. यामध्ये जर बघितलं तेव्हा भावनिक दृष्ट्या कोलमडून ती जाते. जीवनातील प्रत्येक अनुभव हा सत्य असतो फक्त त्याचे संदर्भ बदलतात. जीवन जगायला आवश्यक असणारे शहाणपण शिक्षणाने येतं की उपजत बुद्धीने. प्रगल्भता ही बुद्धीने येते की विवेकाने. यांचे मूल्य संघर्ष या कथेतून सरळतेने अभिव्यक्त झालेले आहे. या कथेवरच तुम्हाला म्हटलं की आम्ही दोघी नावाचा चित्रपट 2018 साली प्रसिद्ध झालेला आहे. म्हणजे आपण शिक्षणाने शहाणे होतो की उपजत बुद्धीने शहाणे होतो. प्रगल्भ की बुद्धीने म्हणजे आता या कथेमध्ये दिलेलं आहे की सावित्री शिक्षणाने प्रौढ झालेली शिक्षण त्या ठिकाणी तिने घेतलेलं आहे. शैक्षणिक दृष्ट्या ती या दोघांचा विचार करते आहे परंतु यांच्याकडे जर बघितलं तर ते अनुभवाने त्या ठिकाणी शिक्षित झालेले आहे किंवा ते अनुभव त्या ठिकाणी बोलता आहे आणि सावित्री शिक्षणाच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे बघते आहे. परंतु सर्व शेवट ज्यावेळेस आम्हीचा मृत्यू होतो त्यावेळेस तिला लिकोमिया नावाचा एक आजार झालेला असतो आणि तो आजारातून ती मृत्यू पावते. पण हे तिला जेव्हा कळतं डॉक्टर सांगतात की अशा अशा पद्धतीचा आजार हिला आहे ही थोड्या वेळाची सोबती नाही. त्यावेळेस तिथे पूर्णपणे कोलमडून सावित्री गेलेली असते की अजूनपर्यंत मला माझ्या आईने आम्हीनेही मला सांगितलं नाही की असा असा प्रकार आहे किंवा वडिलांनीही त्या ठिकाणी सांगितलं नाही. तर त्या एवढा वर्णन या कथेच्या माध्यमातून आपल्या पुढे मांडलेलं आहे. ही कथा गौरी देशपांडे आणि पाऊस आला मोठा यावर चित्रपट पण प्रसिद्ध आहे. अशी ही कथा आपल्याला सांगता येईल. कथा समजली का कथा तुम्ही वाचून घेऊ शकता. या कथा मी थोड्या स्पीडनं तुम्हाला त्यांचा थोडक्यात आशय सांगितला कारण कथा जर स्पष्ट करायची असेल किंवा वाचायची असेल तर बराचसा कालावधी त्याला जाऊ शकतो. म्हणून हा थोडक्यात सारांश कथेच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्ट केलेला आहे. यामध्ये काही तुम्हाला प्रश्न? हॅलो नाही सर. आपण आता तुमचा अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमामधील या 3 कथा तुम्हाला समजल्या. तुम्ही वाचू शकता या कथा तुमच्याकडे पुस्तकं असतील तर किंवा आता बाजारात बाहेर तर तुम्ही नाही जाऊ शकत परंतु याचा अभ्यास तुम्हाला ग्रंथालयातूनही सुद्धा पुस्तकं किंवा बाजारामध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे. तुम्ही अभ्यासू शकता. ठीक आहे. पुढे जाऊया आपण थोडक्यात जो तात्विक भाग आहे कारण पुढच्या तासिकेला मला पुढचा जो सिलेबस असेल तो शिकवायचा असेल आणि त्यामुळे आपला सिलेबस पूर्ण होईल की नाही म्हणून थोडक्यात आपण पुढचा जो टॉपिक आहे याच्याकडे वळूया. भाषिक कौशल्य. कोणकोणती भाषिक कौशल्य सांगता येतील का तुम्हाला? सोपा टॉपिक आहे तो. सांगता येतील? कथेच्या संदर्भात काही प्रश्न आहे का? नाही सर. मग आपण पुढचा जो टॉपिक आहे त्याच्याकडे जाऊया. तुम्हाला मी प्रश्न विचारला आहे की मराठीची भाषिक कौशल्य कोणती? आपण जे मराठी शिकतो आहोत बरोबर भाषिक कौशल्य कोणते आहे?
सांगता येतील हो किंवा नाही? हॅलो, ठीक आहे, चला मीच बोलतो. एकंदरीत जर बघितलं, लहान मुलगा लहान बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस आपण बघतोय की ते लगेच भाषा शिकतं अशातला भाग नाही, बरोबर. सुरुवातीला लहान मूल हे भाषा शिकतं, ते कशाने शिकतं माहिती आहे तुम्हाला? तर ते शाळेत जातं लगेच. ती भाषा जी शिकतं तर ती अनुकरणाने शिकत असतं. तुम्ही बघा, घरामध्ये एखादं लहान बाळ असेल तर ते बाळ आपण त्याला आबा, नाना, बाबा, काका, मामा अशा पद्धतीचा शब्द प्रयोग करतो किंवा जे आपण जे घरामध्ये बोलत असतो ते अनुकरणाने ते शिकत असतं. परंतु आपण बघतोय की भाषेचं ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला प्राथमिक भाषिक कौशल्य ही आत्मसात करावी लागतात आणि ही प्राथमिक भाषिक कौशल्य आत्मसात केल्यानंतर आपण भाषेमध्ये प्रभुत्व मिळवू शकतो, प्रगल्भता आपल्या भाषेमध्ये निर्माण होऊ शकते. ही भाषिक कौशल्यांचं आपण थोडक्यात विचार आजच्या तासिकेला करणार आहोत. त्यामध्ये जर बघितलं तर जी भाषिक प्राथमिक कौशल्य आहे यामध्ये ते तुम्हाला माहिती आहे, श्रवण कौशल्य आहे, भाषण कौशल्य आहे, संभाषण कौशल्य आहे, वाचन कौशल्य आहे, लेखन कौशल्य आहे, ई संवाद आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतो की ई संवाद आहे. आता यामधलं जर पहिलं कौशल्य आपण अभ्यासायला घेतलं तर श्रवण कौशल्य. सुरुवातीला मी तुम्हाला जे म्हटलो की लहान मूल शिक्षण जे घेतं किंवा जे बोलायला लागतं तर त्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर सुरुवातीला श्रवण करत असतं, कारण ते लगेच बोलत नाही. श्रवण करण्यातून आकलन त्याला झाल्यानंतर आकलनाचं श्रवण कौशल्य ते नैसर्गिक हे एक कौशल्य आहे आणि श्रवण केल्यानंतर ते हळूहळू बोलायला लागलेलं पाहायला मिळतं. त्यानंतर ते हळूहळू ते वाचन त्या ठिकाणी करायला लागतं, लेखन करायला लागतं. या कौशल्यांची थोडक्यात आपण परिचय करून घेणार आहोत. यामध्ये जर बघितलं तर भाषिक कौशल्यांचा आणि व्यक्तिमत्व विकासामध्ये ही श्रवण, वाचन, संभाषण, लेखन, भाषण इत्यादी कौशल्य ही फार महत्त्वपूर्ण आहे. या कौशल्यांचा विकास व्यक्तिमत्व विकासासाठी परस्पर महत्त्वपूर्ण आहे. यामध्ये जर बघितलं कुटुंब असेल, शाळा असेल, महाविद्यालय असेल आणि समाज असेल यांच्या माध्यमातून आपला व्यक्तिमत्व विकास हा होत असतो. सुरुवातीला जर बघितलं तर व्यक्तिमत्व विकासामध्ये महत्त्वाचा घटक सुरुवातीला जो असतो तो असतो आपलं कुटुंब, कारण कुटुंबातूनच आपल्याला शिकवण मिळते किंवा त्या ठिकाणी आपल्याला बोलायला आपण शिकतो किंवा तिथलाच पहिला संपर्क त्या ठिकाणी येतो. पहिलं जे कौशल्य आहे श्रवण कौशल्य, श्रवण हे भाषिक कौशल्यांमधीलच पायाभूत कौशल्य आपल्याला सांगता येईल. अर्थात पायाभूत कौशल्य जेवढे अधिक चांगले तेवढी त्याची आधारलेली इतर कौशल्य प्रभावी आपल्याला ठरतात. बोलणे किंवा बोलता येणे, बोलता न येणारे लहान मूल श्रवणातून भाषेचे शब्द, शब्दसमूह, वाक्यरचना यांची ओळख त्या ठिकाणी करत असतं. नंतर आत्मसात करून ते वापरू लागतं. हा अनुभव भाषा विकासाच्या दृष्टिकोनातून श्रवण कौशल्याचे महत्त्व आपल्याला सांगता येईल. प्रभावी श्रवण कौशल्य स्वतःकडे असणे म्हणजेच समाजात वावरताना लागणाऱ्या विचारांचे आदान प्रदान हा एक महत्त्वाचा साधन आपल्याला स्वतःकडे असतं, आपल्याला असं सांगता येईल. श्रवण कौशल्यामध्ये आकलन व अर्थीकरण या दोन गोष्टी, या दोन क्रिया महत्त्वाच्या असतात. म्हणजे आपण समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे त्याचं आकलन आपल्याला होणं, त्यानंतर अर्थीकरण त्याचा अर्थ आपण व्यक्त करणं किंवा स्पष्ट करणं, त्यानंतर ह्या दोन्ही क्रिया त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाच्या म्हणता येतील. श्रवण ही निष्क्रियपणे घडणारी क्रिया नसून ती आपण आपल्या सक्रिय सहभागातून घडणारी क्रिया आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्या पद्धतीने मी बोलतो आहे तुम्ही निष्क्रिय जर झाले तर तुमचं श्रवण हे होणार नाही. तुम्ही जोपर्यंत तुम्ही ऐकता आहात तुमचं लक्ष इकडे आहे तोपर्यंत श्रवण हे चांगल्या पद्धतीने होतं, हे आपल्याला थोडक्यात सांगता येईल. यामध्ये जर बघितलं बहिरेपणा नसलेले व्यक्तींपैकी प्रत्येक जण श्रवण हे करू शकतो असे असले तरी फारच थोड्या व्यक्तीकडून दर्जेदार श्रवण हे घडत असते. कारण आपण बघतोय की जास्त वेळ जर झाला श्रवणामध्ये तर अडथळा येऊ शकतो, आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. त्या पद्धतीने संशोधनाने असे सिद्ध केलेले आहे की बऱ्याच व्यक्तींमध्ये श्रवण क्षमता अल्प प्रमाणात व निकृष्ट प्रतीची असते. यातून येते की श्रवण क्षमता निसर्गदत्त नाही, की आपल्या ऐकू येते म्हणजे श्रवणही करता येत नाही. श्रवण कौशल्य शिकलो तर मात्र आपण फलदायी श्रवण निश्चित करू शकतो. श्रवण कौशल्य हे प्रत्येक जण आत्मसात करतो, परंतु
आपण किती प्रमाणात श्रवण करतो किंवा कशा पद्धतीने ऐकतो हे सर्वात महत्त्वाचं आहे. श्रवण कौशल्यातील काही अडथळे आपण याचा विचार करूया. श्रोता वक्ता किंवा यामध्ये योग्य प्रकारचे संवाद जर चालू असेल तर श्रवण कौशल्यामध्ये काही अडथळे येण्याची कारण आपल्याला बघता येतील. जसं मी बोलतो आहे त्या पद्धतीने इकडे माझा जर काही इलेक्ट्रॉनिक किंवा या जे आपण वापरतो आहे यामध्ये जर काही अडचण आली तर तुम्हाला अडथळा श्रवणामध्ये येऊ शकतो किंवा तुमचा नेटचा प्रॉब्लेम असेल तर तिथे अडथळा येऊ शकतो. श्रवण प्रक्रियेमधील अयशस्वी का होते? दोन व्यक्तींमधील काही कारणास्तव ध्वनीचे वहन योग्य प्रकारे होत नसेल तर श्रवण प्रक्रियेत अडथळा येतो. म्हणजे आपण बघतोय की एखाद्या ठिकाणी रेंज नसेल तर त्या ठिकाणी श्रवण कौशल्यामध्ये अडथळा येण्याची चिन्ह असतात. वक्ता जर फार भरभर किंवा फार सावकाश बोलत असेल तर श्रवण कौशल्यामध्ये अडथळा येण्याची शक्यता असते. मी फार स्पीड न बोलतो आहे, समोरच्या व्यक्तीला समजत नाहीये किंवा काय, तर त्या ठिकाणी अडथळा नक्की येऊ शकतो. किंवा एकदम स्लो किंवा एकदम सावकाश बोलतो आहे, मग समोरचा व्यक्ती त्या ठिकाणी ऐकण्यामध्ये त्याचं लक्ष विचलित झालेलं आपल्याला सांगता येईल. वक्त्याच्या किंवा उच्चारात दोष असेल तर श्रोत्यांचे श्रवण परिणामकारक त्या ठिकाणी होऊ शकत नाही. वक्ता जो बोलतो आहे त्याच्या बोलण्यामध्ये किंवा कशात दोष असेल तर त्या ठिकाणी श्रवण योग्य प्रकारे होऊ शकत नाही. वक्त्याने विषय स्वतःला न आवडता असल्यास ग्रहण करून घेतला तरी श्रवण प्रक्रियेत नीट समजू शकत नाही. जे थोडक्यात हे श्रवण कौशल्यातील जे आपल्याला अडथळे त्या ठिकाणी सांगता येतील. श्रवण कौशल्य सुधारण्यासाठीचे जे उपाय आहे, अवधान केंद्रीकरण करणे असेल, प्रकटीकरणाच्या शैलीपेक्षा विषयाचे लक्ष देणे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. नावडत्या विषयात रस घ्यायला शिकलं पाहिजे. श्रवण कौशल्य करत असताना आपला जरी विषय आवडता नसेल तरी आपण तो आवडीचा करून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर भावनांच्या आहारी न जाता श्रवण करणे, टिप्पण करण्याची योग्य पद्धत वापरणे, सर्व शक्ती एकवटून श्रवण करणे आणि श्रवणात येणाऱ्या प्रक्षोभन शब्दांवर विजय मिळविणे. जे शब्द येतात श्रवणात ते आपण आकलन करून घेणं किंवा त्याचा वापर करणं. श्रवणाचे फायदे काय सांगता येतील? ध्येय समजून घेणे असेल, ध्येयांची पूर्तता करणे असेल, व्यक्ती विकास साधने असेल, कौटुंबिक संवादातून कुटुंबाला एकत्र ठेवणे असेल, समाजात परस्पर टिकवणे असेल आणि अध्ययन करणे. श्रवण हे कौशल्य फार महत्त्वपूर्ण आहे. कारण आपण बघतोय की सुरुवातीला श्रवणच केलं जातं आणि श्रवण हे नीट झालं तर आपल्याला आकलन त्या ठिकाणी त्या गोष्टीचं होतं. परंतु श्रवण कौशल्य करत असताना किंवा श्रवण करत असताना आपलं लक्ष हे निश्चित त्या गोष्टीकडे असलं पाहिजे, तेव्हाच ते व्यवस्थित आकलन होऊ शकतं. पुढे जर बघितलं तर आपण बघूया की संवाद कौशल्य आणि भाषिक कौशल्य या श्रवण कौशल्याच्या पुढे जर बघितलं तर जेव्हा मुलगा लहान बाळ हे श्रवण करतं, श्रवण करून त्यानंतर त्याला आकलन व्हायला लागतं आणि आकलन झाल्यानंतर त्या ठिकाणी संभाषण किंवा ते बोलायला लागतं. भाषण म्हणजे लगेच भाषण नाही करणार, परंतु हळूहळू एक एक शब्द ते फुटायला लागतं, बोलायला लागतं. आपण बघतोय की शाळेमध्ये जाण्यापर्यंत हे बालक चांगल्या प्रतीचं बोलणं त्या ठिकाणी घरामध्ये शिकलेलं असतं. हे फक्त आणि फक्त जर बघितलं तर श्रवणातून हे शक्य होतं आणि श्रवण करून त्याने ते आकलन केलेलं असतं, आकलनातून त्या ठिकाणी ते मांडायला शिकलेलं असतं. आता पुढचं जे कौशल्य आहे संभाषण कौशल्य, हे भाषण कौशल्य. सर्वसाधारण जर बघितलं संपर्क साधण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात बोलण्याच्या प्रक्रियेत त्याचा वापर केला जातो. संभाषण किंवा बोलण्याचं कौशल्य आपल्याला अवगत असेलच तर आपला हेतू साध्य व्हायला त्याची मदत होते. आपण काय बोलतो आहे तेव्हा हेतुपूर्वक तर बोलतोच, परंतु ते बोलणे विचारपूर्वकही करतो. विचारपूर्वक बोलण्यामागील आपली अनुभवाने सरावाने संपादन केलेली कौशल्य चांगल्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आपण यशस्वी त्या ठिकाणी होऊ शकतो. वक्तृत्व असेल, संभाषण असेल या मानवी जीवनातील महत्त्वाच्या कला आहे. स्पर्धांमध्ये जगामध्ये परिश्रम जेवढे आवश्यक तेवढे तुमचे चांगले बोलणे कौशल्य आवश्यक त्या ठिकाणी ठरते. एखाद्याकडे आकर्षक व्यक्तिमत्व नसेल, त्याची उणीव, रसाळ वाणी, मुद्देसूद आकर्षण, भाषण संभाषण शैली करून काढता येईल. तसेच व्यक्तिमत्व आकर्षण असेल परंतु वाणी नीरस भाषा शैली यातून संभाषण व भाषण त्या ठिकाणी होतं. बोलणं हे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीसमोर चाललेलं असेल तर स्वरूप औपचारिक किंवा व्यक्तिगत आहे यावर सर्वात महत्त्वाचं असतं. या स्वरूपावरून बोलण्याचं संभाषण असं आपल्याला म्हणता येईल.
दोन व्यक्ती परस्पर बोलत आहेत, त्यांचं संभाषण सुरू आहे, यावरून ते संभाषण आपण त्या ठिकाणी म्हणतो. ज्या पद्धतीने फोनवर आपण एकमेकांशी संवाद साधत असतो, तो सुद्धा एक संभाषणाचाच एक भाग आहे. बोलण्याच्या कौशल्यामध्ये भाषेचंही स्थान त्या ठिकाणी महत्वाचं असतं. कमीत कमी 2 ते 3 दोन तरी व्यक्ती एकत्र आणणे हाच मुळी भाषेचा मूलभूत हेतू त्या ठिकाणी आहे. भाषा केवळ क्षणिक गरजा भागवण्यासाठी उपयोगी आहे असे नाही, तर भाषा आर्थिक अधिक अर्थवान त्यानंतर आशयपूर्वक कार्यक्षम बनवण्यासाठी त्या ठिकाणी भाषेचा वापर केला जातो. बोलण्यामध्ये भाषेचा वापर केला जातो. यामध्ये जर बघितलं अलंकारिक भाषा असतात, सुभाषिता असतात, म्हणी असतात, अर्थचटा असतात, भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणारे अलंकार असतात, वक्तृत्व असतं आपलं, रसाळ वाणी असते, हे सर्वात महत्वाचं आहे. भाषेमधील प्रभुत्व वाढवण्याचं तंत्र जर आपण बघितलं तर आधी उत्तम वाचक बनलं पाहिजे. आपल्याला भाषा समृद्ध बनवायची आहे किंवा आपल्याला बोलणं चांगल्या पद्धतीचं बनवायचं आहे, उत्कृष्ट शब्द वापरायचे आहेत, तर यासाठी जर बघितलं तर महत्वाचं आहे उत्तम आपण वाचन केलं पाहिजे. त्यानंतर स्मरणशक्ती, आत्मविश्वास हे वक्त्याचे 2 अंक आहे. आपली स्मरणशक्ती किती आहे किंवा आपल्यामध्ये आत्मविश्वास किती आहे हे सर्वात महत्वाचं आहे. जे सांगायचे ते सुसूत्रपणे सांगता आपल्याला आले पाहिजे किंवा वक्तृत्व अंतःकरणापासून त्या ठिकाणी आलं पाहिजे. आपण जे बोलतो आहोत ते अंतःकरणापासून आलं पाहिजे. वैचारिक बैठक आपली पक्की असली पाहिजे. आपली विचार करण्याची पद्धती किंवा वैचारिक बैठक ही परिपक्व असावी. आपल्याला अनुभव असावे, चिंतन असावं, अनुभूती असते, यावर ते सर्व अवलंबून असतं. सभादास्य किंवा काहीतरी सांगण्यासारखे स्वतःजवळ असायला हवे. आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, ते सांगताना आपल्याजवळ काहीतरी असावं, यासाठी ते फार म्हणजे भाषण ही प्रभुत्व आपल्याला त्याशिवाय येऊ शकत नाही. त्यानंतर वक्तृत्वात उत्तम आवाज, बोलण्याचा चढ उतार, विनोदी प्रसंग वापरण्याची हातोटी म्हणजे पद्धती आपल्याकडे असली पाहिजे. त्यानंतर ज्ञान वक्तृत्वाचा पाया. वक्तृत्व हे ईश्वराचे देण नाही तर अभ्यासाने. आता आपण म्हणतोय की एखाद्याला वक्तृत्व कसं जमतं, तर मुळात ते कशाने जमतं आहे की वाचनाने, श्रवणाने आणि आत्मविश्वासाने आपण त्या ठिकाणी व्यक्त होऊ शकतो. आपण त्याच्यावर विजय मिळवू शकतो. हे फक्त आणि फक्त आपण जर कौशल्य विकसित केलं तर हे सगळं होऊ शकतं. जसे जीवन तसे साधन, तसे वक्तृत्व घडते. शास्त्र, तंत्र, मंत्र हे सत्यासारखे याची मदतीसाठी उभे त्या ठिकाणी असते. भाषण किंवा संभाषण या पद्धतीने आपल्याला सांगते. पुढचं जे कौशल्य आपल्याला सांगायचं आहे ते वाचन कौशल्य. वाचन जर बघितलं तर हे आपण बघतोय की आजच्या काळामध्ये वाचन संस्कृती कमी होत चालली असं म्हटलं जातं. एकंदरीत ही जी साधनं आलेली जागतिकीकरणामध्ये, त्यामध्ये आपण वाचनाकडे दुर्लक्ष करतो. पण वाचन जेव्हा जेव्हा जास्त आपण करतो त्यावेळेस आपण प्रगल्भ होत जातो. आपल्याला विचार मांडण्याचं कौशल्य विकसित होत जातं. हे वाचनाचं महत्व आहे. वाचनातील घटक जर बघितले, शब्दबोध असेल, वाचन दिशा असेल, दृष्टीचा आवाका असेल, शब्द उच्चार असतील, आकलन, आस्वाद, शब्दसंग्रह इत्यादी घटक आपल्याला वाचनाने विकसित होत असतात. जेवढं जास्त प्रमाणात आपण वाचतो तेवढ्या प्रमाणात ही घटक विकसित होतात. वाचनाचे फायदे आपल्याला सांगता येईल. बहुश्रुतता वाढते. आपल्याला वाचन जर केलं तर आपल्याला अनेक ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. जिज्ञासा पूर्ती होते. आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दलची जिज्ञासा आहे, माहिती नाही आहे, त्याची पूर्ती होते. भाषाकोश समृद्ध होतो. विविध प्रकारचे उपयोजन त्या ठिकाणी आपल्याला होते. कल्पनाशक्तीचा विकास या माध्यमातून होतो. संस्कृती आणि परंपरेची आपल्याला ओळख या वाचनातून होते. वाचनाचे प्रकार जर बघितले तर 2 प्रकार आपल्याला सांगता येतील. मुखवाचन आहे आणि प्रकट वाचन आहे. मोठ्याने वाचणे आणि मुखवाचन म्हणजे मनातले मनात वाचणे. फावल्या वेळात वाचणे असेल किंवा अध्ययन, प्रवण वाचन आहे, अशा प्रकारचे ही वाचनाचे आपल्याला प्रकार सांगता येतील. पण मुख्य जर वाचनाचे प्रकार बघितले तर मुखवाचन आणि प्रकट वाचन हे 2 वाचनाचे मुख्य प्रकार आपल्याला सांगता येतील. पुढचं जे कौशल्य आहे लेखन कौशल्य. लेखन कौशल्य आपण मनातील विचार हे आपल्याला मांडण्याचं कौशल्य आहे. योग्य पद्धतीने मांडता येणं. लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी सुद्धा आपल्याला आधी आकलन, वाचनाने आपल्याला समृद्ध होणं. समृद्ध झाल्यानंतर आपण विषय मांडू शकतो. अशा पद्धतीने हे लेखन कौशल्य आहे. लेखन कौशल्यासाठी पुन्हा पुन्हा वाचन, श्रवण, चिंतन व्हावे लागतं. त्यानंतरच आपण त्या ठिकाणी मांडू शकतो. त्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल निबंध लेखन होतं. निबंध लेखनामध्ये आपलं जेवढं वाचन असेल त्या पद्धतीने आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मांडू शकतो.
लेखनाचं महत्व जर बघितलं, माहिती सुसूत्रपणे स्मरणात ठेवण्यासाठी असेल, पुनरावलोकन असेल, माहिती दीर्घकाळ जतन करण्यासाठी असेल किंवा वेळ वाचवण्यासाठी असेल, व्यवहार सुकर किंवा नेटका व्यक्तिगत जवळीकीचा वाटण्यासाठी असेल, आत्मविश्वास किंवा मूल्यमापनासाठी लेखन हे केलं जात असतं. जे लेखन थोडक्यात जर बघितलं तर माहिती स्मरणात ठेवण्यासाठी, पुनरावलोकन म्हणजे पुन्हा त्याचं आकलन त्या ठिकाणी आपल्याला होण्यासाठी, किंवा पुढे जर बघितलं तर माहिती दीर्घकाळ जतन करण्यासाठी. आपल्याला एखादी गोष्ट दीर्घकाळ जतन करून ठेवायची असेल, प्रसारित करायची असेल किंवा वेळ वाचवायचा असेल तर त्या ठिकाणी लेखन कौशल्य आहे. लेखनातील अडथळे जर बघितलं तर मानसिक तयारी नसते. लेखन करताना आपली मानसिक तयारी नसते, कधी आत्मविश्वास नसतो, न्यूनगंड असतं. न्यूनगंड वाटणं एखाद्या गोष्टीबद्दल लिहिताना, लिहिण्यायोग्य विषय स्वतःजवळ नसणं, लिहिण्याची गरज वाटत नसणं, लिहिण्यापूर्वीचा विषय अनावश्यक वाटू लागणं किंवा पुरेसा वेळ नसणं, फार मोठे कष्ट वाटणं किंवा असे दोष त्याच्या अडचणी आपल्याला सांगता येतील. पूर्वतयारी नसणं किंवा तंत्र पद्धती नसणं, योग्य वातावरण नसणं, असे हे लेखनाचे तोटे आपल्याला सांगता येतील, अडचणी सांगता येतील. त्याचे उपाय जर बघितले तर मनोबल वाढवणे असेल, सकारात्मक भूमिका ठेवणं. आपण मुळातच सकारात्मक असलं पाहिजे लेखनाबद्दल, मनोबल वाढवलं पाहिजे. लिहिण्याचा हेतू नक्की करून पुरेशी संदर्भ सामग्री जमा करणं हे गरजेचं आहे. लिहिण्याचं तंत्र समजून घेणं आवश्यक आहे आणि लेखनाचे लक्ष्य निश्चित करून आराखडा तयार करणं, पुरेसा वेळ देऊन परिश्रम करण्याची तयारी आपल्यामध्ये असणं ही गरजेचं आहे. आता अशा पद्धतीने ही कौशल्य आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतोय की ई संवादाचं साधन आलेलं आहे. मग आपण बघतोय की ई संवादाच्या साधनामध्ये मोबाईल असेल, हे कौशल्य विकसित झालेलं आहे, किंवा इतर जी माध्यमं आहेत कॉम्प्युटरवरून किंवा आपण व्हिडिओ कॉल करतो, हे सुद्धा आजच्या काळामध्ये एक विकसित झालेलं कौशल्य आहे. आणि आज आपण बघतोय की या कौशल्यामध्ये बरेच त्या ठिकाणी ई संवादामध्ये बऱ्याच लोकांना ही माहिती झालेलं आहे किंवा आधुनिक काळाशी लवकर जोडून घेण्याचा प्रयत्न लोक करताना पाहायला मिळतात. यातलाच पुढचा जो घटक तुम्हाला आहे सारांश लेखन आणि सारग्रहण, हा एक तुम्हाला माहितीतलाच विषय आहे. सारांश लेखन, आपण सारांश लेखन जे करतो ते ही जी आपण बघितली ही कौशल्य तुम्ही बघितली, भाषिक कौशल्य. आता जो पुढचा विषय महत्वाचा आहे तो सारांश लेखन किंवा सारग्रहण. आता सारांश लेखन तुम्हाला इथून मागेही होतं, एखाद्या पॅरेग्राफचं सारांश लेखन करा. आपण बघतोय की थोडक्यात मजकूर आपल्याला थोडक्या शब्दामध्ये सांगता येणं याला सारांश लेखन म्हणतात. परंतु तो सुद्धा आकर्षक पद्धतीने आपल्याला मांडता आला पाहिजे. आपण काही वेळेस भरपूर बोलतो परंतु ते निरर्थक असतं. थोडक्यामध्ये आपलं म्हणणं मांडण्याच्या दृष्टिकोनातून सारांश लेखनाचं महत्व आहे. आणि आज आपण बघतोय की याची गरज आज वाढत चाललेली आहे. कारण आपण बघतोय की फोनवर आपल्याला सुविधा मिळाल्या, खूप बोलायचं, परंतु आता फोनचा कंटाळा येऊ लागलेला आहे. आपण बघतोय की थोडक्यात तुमचं म्हणणं काय ते सांगा आणि फोन बंद करा, नको वाटायला लागलं. तशा पद्धतीने लेखनामध्ये जर बघितलं तर सारांश लेखनाला फार महत्व आहे. 1/3 सारांश लेखन करायचं असतं. तो पॅरेग्राफ दिलेला असतो, त्या पॅरेग्राफ मधील 1/3 म्हणजे 100 शब्द जर दिलेले असतील तर आपल्याला कमीत कमी 27 ते 30 शब्दांमध्ये ते सारांश लेखन आपण करणं अपेक्षित आहे. सारांश लेखनामध्ये तुम्हाला शीर्षक त्या पॅरेग्राफला देणं गरजेचं आहे. पूर्ण पॅरेग्राफ तुम्ही वाचलेला आहे, तो कशावर आधारित आहे, 1 ते 2 शब्दांमध्ये ते शीर्षक आपल्याला आकर्षक पद्धतीने देता येणं गरजेचं आहे. सारांश लेखनामध्ये जर बघितलं तर काही गोष्टी आपण टाळायच्या आहे. त्यामध्ये विचारांची पुन्हा पुन्हा आवृत्ती असेल तर ती टाळणं गरजेचं आहे. उदाहरणं असतील, वर्णन असतील, अलंकार असतील, विशेषणे असतील, क्रिया विशेषणे असतील इत्यादी आवश्यक नसल्या किंवा आवश्यक वाटत असल्यासच काढून टाकावी किंवा सारांश लेखनामध्ये ही लिहू नये. म्हणजे उदाहरणे आपण देतो किंवा अलंकारिक शब्द असतात, विशेषण असतात. सारांश लेखन लिहित असताना आपण बघा बहुतांश आपण काय करत असतो की वरचा जो पॅरेग्राफ आहे त्याच पॅरेग्राफ मधले काही शब्द किंवा काही ओळी घेतो, काही कट करतो आणि त्या तसल्या तशा मांडत असतो. सारांश लेखन करत असताना बहुतांश आपण आपल्या शब्दामध्ये मांडावं, परंतु जो विचार दिलेला आहे तोच विचार आपल्या शब्दामध्ये मांडणं, आपण त्या विचारामध्ये भर घालणं हा सारांश लेखनाचा हेतू नाही. आपण त्यांच्याच विचाराशी एकरूप होऊन आपल्याला कशा सोप्या पद्धतीने थोडक्यात मांडता येईल तो विचार आपल्या सारांश लेखनाच्या माध्यमातून समोर मांडता येणं गरजेचं आहे. आणि हा विचार आपण तुम्हाला जे म्हटलं की आपल्या शब्दामध्ये मांडणं गरजेचं आहे. त्यातली जी महत्वाची जी शब्द आहे त्यांचा वापर करणं किंवा मग आपण आपल्या शब्दामध्ये त्यांचा विचार थोडक्यात मांडणं याला सारांश लेखन असं
म्हणतात किंवा सार ग्रहण सुद्धा, म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येणं किंवा थोडक्यात मांडणं हे आपल्याला त्या माध्यमातून सांगता येईल. म्हणजे अशा पद्धतीने हे तुम्हाला जी भाषिक कौशल्य आहे याचा आपल्याला विचार करता येईल. तुमचा जो अभ्यासक्रम आहे, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की मराठी साहित्य कथा आणि भाषिक कौशल्य, आणि दुसऱ्या सेकंड टर्म म्हणजे पूर्ण सिलेबस मध्ये एकांकिका आणि भाषिक कौशल्य, यामध्ये आज आपण जे अभ्यासलेलं आहे तर ते कथा वाङ्मय किंवा कथेचं स्वरूप, घटक किंवा प्रकार किंवा समकालीन या पाठ्यपुस्तकातील आपल्याला ज्या 6 कथा दिलेल्या आहे त्या कथेमधील पहिल्या आपण 3 कथेंचा परिचय आज बघितलेला आहे. पहिली कथा होती बाबूराव बागुल यांची जेव्हा मी जात चोरली. दुसरी कथा आपण बघितली भास्कर चंदनशिव यांची लाल चिखल, आणि गौरी देशपांडे यांची पाऊस आला मोठा या कथेचा सारांश थोडक्यात आपण बघितला. तो तुम्हाला साधारणतः या 3 कथांचा विचार आपण आजच्या या तासिकेला केला. यानंतर तुम्हाला म्हटलं की भाषिक कौशल्य जी आहे तर ती आपण बघितली. तर त्यामध्ये आपण भाषा कशी शिकतो, प्राथमिक कौशल्य कोणती आहे भाषेच्या संदर्भात, ही कौशल्य आपण बघितली. कारण तुम्हाला मी म्हटलं की सुरुवातीला जे कौशल्य आपण शिकतो किंवा लहान मुल जे शिकतं ते श्रवणातूनच शिकतं. आपण श्रवण केल्यानंतर आपल्याला आकलन होतं, नंतर आपण हळूहळू बोलायला लागतो. बोलल्यानंतर त्याचा अभ्यास करायला लागल्यानंतर तो वाचन करायला लागतो. वाचनातून तो लेखनापर्यंत जाऊन पोहोचतो, किंवा जोपर्यंत जास्त प्रमाणात वाचत नाही तोपर्यंत आपल्याला विचार मांडण्याचं कौशल्य विकसित होत नाही. म्हणून लेखन कौशल्य त्यानंतर ई संवाद आजच्या काळामध्ये आपण बघतोय की ई संवादाचं माध्यम मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि पुढचं जे आपण बघितलं की सारग्रहण आणि सारांश लेखन, हा एक टॉपिक बघितला. यापुढील तुमचा जो सिलेबस होता तो अजून आहे. त्यामध्ये एकांकिका स्वरूप आणि एकांकिकेचे घटक, एकांकिकेचं साहित्य मूल्य व प्रयोग मूल्य, तो नाटक प्रकार आला, आणि नाटकामध्ये एकांकिका हा एक प्रकार आलेला आहे. हा आपला अभ्यासक्रमामध्ये हा एक विषय आहे. एकांकिकेचं स्वरूप किंवा एकांकिका, 2 एकांकिका आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. यातील कोणता भाग आहे तो आपण बघूया. त्यानंतर जर बघितलं तर एक पाठ्यपुस्तक आहे तुम्हाला एकांकिकेचा, विठ्ठल तो आला पु ल देशपांडे यांचं नाटक आहे. आणि हंडाभर चांदणे हे दत्ता पाटील यांचं एक नाटिका आहे, ही एकांकिका आहे. हे डॉक्टर शिरीष लांडगे, डॉक्टर बाळकृष्ण लळित व प्राध्यापक डॉक्टर भास्कर डोके यांनी संपादन केलेलं पुस्तक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. त्यानंतर भाषा उपयोजनातील विविध आविष्कार, वेगवेगळे आविष्कार काय आहे, म्हणजे त्यामध्ये संवाद लेखन असेल, कल्पना विस्तार असेल, घोषवाक्य असतील, भाषांतर असेल, हे आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. यामध्ये संदर्भ ग्रंथ तुम्हाला त्या विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या यामध्ये संदर्भ ग्रंथांची यादी दिलेली आहे. तर ती यादी तुम्ही अभ्यासू शकता. कथेच्या संदर्भामधले असेल किंवा कौशल्य असतील, भाषिक आविष्कारातील जी कौशल्य आहे या संदर्भातली, तर ही कथा ही तुम्ही अभ्यासू शकता. आता तुम्हाला यामध्ये कोणकोणत्या काही तुम्हाला अडचणी असतील किंवा काय, तर तुम्ही त्याबद्दल मला विचारू शकतात. आपण त्याच्यावरती चर्चा करूया. मी थोडक्यात हा असा सिलेबस किंवा हा अभ्यासक्रम तुमच्या पुढे आजच्या या तासिकेच्या माध्यमातून ठेवलेला आहे. एक थोडे तुम्हाला वेळ द्यावा म्हणून मी थोडं लवकर हे केलं. तुम्हाला काही डाऊट्स असतील, काही प्रश्न असतील, तुम्ही विचारू शकता. बोला. सर एक्झामचं काही कळणार का? आता बघा, तुमचं मला वाटतं एक्सटर्नल असल्यामुळे तुमचा शेवटच पेपर होतील. म्हणजे ज्या पद्धतीने इकडे रेग्युलर विद्यार्थ्यांचं सेमिस्टर पद्धती आहे, फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टर, हा सिलेबस त्यांना 2 सेमिस्टरमध्ये आहे. प्रथम सेमिस्टरमध्ये त्यांना कथा वाङ्मय अभ्यासायचा आहे, आणि सेकंड सेमिस्टरमध्ये त्यांना एकांकिका आहे. सेमिस्टर पद्धती आलेली आहे. पण आपल्याला जे आपण जे ऍडमिशन घेतलेलं आहे ते एक्सटर्नल असल्या कारणाने आपल्याला दोन्ही सेमिस्टरचे पेपर एकदाच त्या ठिकाणी होतील, आणि ते तुम्हाला शेवट होतील. म्हणजे ते अभ्यास अजून तरी तुमचा परीक्षेच्या संदर्भात अजून काहीही नाही. त्यामुळे तुमचा पेपर हे या विद्यार्थ्यांप्रमाणे नाही, तर ते वर्षाच्या शेवटच्या ठिकाणी हे पेपर तुमचे होतील. त्यावेळेस तुम्हाला त्याची सूचना ही मिळेलच. सर ऑनलाईन असेल का मग, का ऑफलाईन?
बघा परिस्थिती कशी असते त्याच्यावर अवलंबून आहे. आज तुम्ही बघितलं असेल की आजची जी परीक्षा होते आहे किंवा आज ज्या परीक्षा चालू झालेल्या आहेत, आता इंटरनल सुद्धा जर बघितल्या तर त्या ऑनलाईन पद्धतीने घ्याव्या लागतात. आणि आता ज्यावेळेस हे पेपर असतील त्यावेळेस ती परिस्थिती काय आहे कोविड-19ची यावर आधारित त्या ठिकाणी ते ठरलेलं असेल. बहुतांशी माझं एक मत आहे की बहुतांशी करून ते ऑनलाईनच पद्धतीने होण्याची शक्यता दाट राहील. कारण याचा प्रभाव कधी कमी होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे शक्यतो ऑनलाईन असतील. जरी नसल्या ऑनलाईन तर मग त्या लेखी स्वरूपात कॉलेज लेवलला होतील. परंतु ते त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असेल की काय नेमकं आहे त्यानंतरच ते निश्चित होईल. आता लगेच आपण ते सांगू शकत नाही. सर तर हे अंदाजे पेपर जे आहे अ, ते दूरस्थ शिक्षणासाठीच आहे ना, ज्यांनी ऍडमिशन घेतलीये FYBA ला? हेच आपण जे बघतोय ते ना. हो हो. हो, हे दूरस्थ शिक्षणासाठी काय म्हणजे अच्छा सर, पण मग आम्हाला स्टडी मटेरियल पण नाही मिळालंय. हो सर, मटेरियल अजून भेटलेलंच नाही. नाही का? बरं मी नाही ते सर. सरांशी चर्चा करतो. ते काय पद्धती आहे आता बघा हे दूरस्थ शिक्षण पद्धती ही यापूर्वी मुक्त विद्यापीठात सुरू होती. हं. त्या पद्धतीने आता पुणे विद्यापीठातही सुरू झालेलं आहे. परंतु ही सिस्टीम काय आहे किंवा मटेरियल स्टडी मटेरियल कसं देणार आहे किंवा काय आहे तर ते मी सरांशी चर्चा करतो आणि तुम्हाला पुढच्या तासिकेला म्हणजे पुढच्या रविवारी आपला पुन्हा तासिका आहे त्यावेळेस तुम्हाला ही एक्सप्लेन करतो. ठीक ओके आहे. सर. आणि सर जर आम्हाला स्टडी मटेरियल नाही मिळालं तर जे रेग्युलर FYBA चे स्टुडंट आहेत त्यांच्या पुस्तकातनं आम्ही अभ्यास केला तर चालणार आहे का? काहीच अडचण नाही. आता तो तुमचा सिलेबस जो आहे ना, मी जो तुम्हाला हा. सांगितला, आपण तो आज बघितला. आता हा कसं झाला की याला वेळ फार कमी होता माझ्याकडे. म्हणजे आता जर तसं जर बघितलं तर कथा शिकवण्यासाठी आम्हाला एक कथा जर म्हटली तर ती 3-4 दिवस किंवा 5-6 लेक्चर मध्ये ती कथा कंप्लीट होते. बरोबर आहे ना? ओके. तर त्यामुळे मी काय केलं फक्त कथेचा सार मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कारण मी जर कथा वाचली आणि तुम्हाला समजून दिली असती तर मग त्याला वेळ जास्ती लागला असता. आणि हा जो सिलेबस आहे तो रेग्युलर जे विद्यार्थी आहे त्या रेग्युलर विद्यार्थ्यांचाच आहे. परंतु आता रेग्युलर जे विद्यार्थी आहेत त्यांना पूर्णपणे दिलेला आहे. म्हणजे आपण जे आज बघितलं कथा स्वरूप कथेचं वाटचाल वगैरे किंवा जे पाठ्यपुस्तक आहे समकालीन मराठी कथा या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 10 कथा आलेल्या आहेत. आणि या 10 कथांमधील त्यांना पूर्ण 10 कथा दिलेल्या आहेत. जे रेग्युलर विद्यार्थी आहे ना त्यांना पूर्ण 10 अच्छा. कथा आहे आणि त्यांना जी भाषिक कौशल्य आहे तिसरा टॉपिक हा सुद्धा टॉपिक त्यामध्ये आहे यांना रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी. आणि आपल्यासाठी जो आहे तर आता आपला या परिस्थितीमुळे अभ्यासक्रम कमी झालेला आहे. आपल्याला त्या 10 पैकी 6च कथा अभ्यासायच्या आहेत. त्यातल्या 3 कथा मी तुम्हाला थोडक्यात सारांश त्या कथेचा सांगितलेला आहे. आणि त्यानंतर जी एकांकिका आहे म्हणजे जे नाटक आहे त्या नाटकातील सुद्धा काहीच भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. आता तुमचा जो प्रश्न होता की जे रेग्युलर विद्यार्थी आहे त्यांच्याकडे स्टडी मटेरियल आहे. आता त्यांच्याकडे स्टडी मटेरियल आहे. ते जरी मटेरियल आपण वापरलं तरी काहीही अडचण नाही. आणि तुम्हाला मी दाखवलं की ही समकालीन नावाचं पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध आहे. अच्छा. या पुस्तकामध्ये तुम्हाला पहिला जो घटक आहे भाषिक कथेचं स्वरूप घटक प्रकार हे सर्व या पुस्तकाच्या सुरुवातीच्या पेजवरती आहे. आणि ज्या कथा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या कथा सुद्धा या पद्धतीने पूर्ण कथा दिलेल्या आहे. पण हे पुस्तक जरी तुम्हाला तुमच्याकडे कोणी विद्यार्थी असेल आजूबाजूला किंवा आता सध्या तर बाहेर नाही पडू शकत परंतु असं जर मिळालं तर तुम्ही अभ्यासू शकता. पण स्टडी मटेरियल हे मिळतं की नाही ती कॉलेजवरून तुम्हाला घ्यावं लागेल हे विचारतो आणि ते मी नंतर सांगेल. परंतु तुम्हाला जर कोणी विद्यार्थी असतील तर त्यांच्या संपर्कामध्ये हे सगळं मिळू शकतं. आणि तेच मटेरियल आहे त्यामुळे फक्त त्यांचं एवढं आहे की त्यांना अभ्यासक्रम जास्त जास्ती आहे. डिटेल मध्ये दिलंय. हो पण आपल्याला तो कमी प्रमाणात केला कारण आपली जी पद्धती आहे ती आपल्याला शेवट पेपर द्यायचा आहे. दोन्ही सेमिस्टरचा मिळून एक पेपर द्यायचा आहे हे लक्षात घ्या. आणि त्यांना दोन्हीचे 2 सेमिस्टर आहे. म्हणजे पहिल्या वेगवेगळ्या बॅच. सेमिस्टरचा एक आता वाङ्मय आहे आणि सेकंड सेमिस्टरला त्यांना एकांकिका आहे. आणि तो प्रत्येक पेपर त्यांना 100 गुणांसाठी आहे. आपलं जे असेल ते शेवटला असेल एक्सटर्नल पद्धतीने एकच पेपर आपल्याला यावर होईल. आणि मग तुम्ही सर त्यांचा मग आपले कोणते कोणते त्याच्यामध्ये सगळे धडे सेम आहे का वेगळे आहे? नाही मी तुम्हाला जे सांगितले ना आता आपण काय केलं की तुम्हाला पहिले आम्हाला त्यांनी सांगितलं की 6 कथा आपल्याला अभ्यासायच्या आहे. आता 6 कथा घेतल्या म्हणजे कोणत्या पहिल्या 6 कथा घ्यायच्या आहे.
नंतरच्या 4 कथा आहेत त्या आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाही असं गृहीत धरा तुम्ही. कारण का ही परिस्थिती आणि त्यामुळे तो अभ्यासक्रम विद्यापीठाने कमी केलेला आहे मला वाटतं. म्हणून तुम्हाला फक्त 6 कथा आहे आणि कथेचा जो तात्विक भाग आहे आपण जो बघितला कथा वाङ्मय कुठून सुरुवात झालंय काय कथेची व्याख्या वगैरे यावर तुम्हाला काही प्रश्न येऊ शकतात आणि या 6 कथा सर मग आम्हाला आमचा अभ्यासक्रम आणि त्याच्यातला किती अभ्यासक्रम येणार आहे याची काही माहिती मिळू शकेल का प्रत्येक मग- विषयासंबंधी? हा प्रत्येक विषयासंबंधी आता जसं ज्या पद्धतीने मी तुम्हाला मराठीचं सांगितलं ना आता मला माझ्या माहितीनुसार आता मला काल समजलं की तुम्हाला लेक्चर घ्यायचं आहे 2-3 दिवसापूर्वी आणि एवढा अभ्यासक्रम आहे असं समजलं म्हणून मी त्या पद्धतीने सुरू केलं. आता प्रत्येक विषयाचे शिक्षक जे आहे ना जे प्राध्यापक आहे ते तुम्हाला तो कोणता कोणता सिलेबस आहे तो तुम्हाला सांगतील. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय की मराठीच्या तुम्हाला मिनिमम 6 कथा आहेत 10 कथा आहे पण 10 कथांमध्ये 6 कथा आहे 4 कथा तुमच्या कमी झालेल्या आहेत आणि नाटकामधील जे आहे एकांकिका आपला पेपर तो लेट असल्या कारणाने आपल्याला आज सिलेबस पूर्ण आहे हे लक्षात घ्या. तर त्यामधलाही काही भाग तुम्हाला कमी झालेला आहे तो आपण बघूया पुढच्या तासिकेला मी तुम्हाला सांगेल का किती कमी आहे ओके सर. ओके सर. आणि ओके, सर. हा सिलेबस जो आहे ना हा सिलेबस तुम्हाला पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. म्हणजे रेग्युलर विद्यार्थ्यांचाच आहे रेग्युलर विद्यार्थ्यांचाच आहे परंतु यात आपल्याला कमी भाग झालेला आहे. रेग्युलर विद्यार्थ्यांना सेमिस्टर पद्धती असल्या कारणाने त्यांना 2 सेमिस्टर मध्ये विभागला गेला आणि आपल्याला एक्सटर्नल असल्यामुळे दोन्ही सेमिस्टरचं 1 सेमिस्टर केलेलं आहे हे लक्षात घ्या. आणि विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती तुम्हाला सिलेबस मध्ये जाऊन 2019 क्रेडिट पॅटर्नचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तुम्हाला हा सिलेबस तुम्हाला बघायला मिळेल. तर त्या पद्धतीने आपण त्यातला काही भाग आपण अभ्यासणार आहोत. काही भाग तुमचा कमी झालेला आहे हे मला सांगितलेल्या प्रकारानुसार मी तुम्हाला सांगतो आहे की अशा पद्धतीने तुम्हाला 6 कथा अभ्यासायच्या आहेत. तरी मी तो तात्विक भाग घेतला कथा म्हणजे काय वगैरे वगैरे आणि त्याच पद्धतीने भाषिक कौशल्य पण हा एक आपण भाग घेतलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला 6 कथा आहे आणि बाकी आपण पुढच्या तासिकेला यातला काही भाग आपण बघणार आहोत. अजून काही प्रश्न डाऊट आहे का? आता परीक्षेचं जे स्वरूप तुम्हाला मी म्हटलं की ते त्या काळात काय परिस्थिती असेल त्यानुसार ते परीक्षा होती की ऑनलाईन होतील की ऑफलाईन होतील हे त्यावेळची सिच्युएशन काय असेल त्यानंतरच ते कळेल अशा पद्धतीने आहे. पुढे काय अजून अडचणी? तुम्ही त्या रेग्युलर विद्यार्थ्यांचं स्टडी मटेरियलही वापरू शकतात. सर तुम्ही जे पुस्तक दाखवलंय ना त्याचं यात फोटो वगैरे असं काहीतरी आमच्या ग्रुपवरती टाकू शकाल का म्हणजे आम्हाला ते सोयीस्कर जाईल आणायला? बाजारामध्ये तर ते उपलब्ध आहे. तुम्हाला मी म्हटलं ना की आता तुमच्याकडे मोबाईल आता आहे तुम्ही आता जरी पुणे विद्यापीठाच्या वेबसाईट वरती गेलात तरी तिथे तुम्हाला तो सिलेबस येणार. तो सिलेबस मध्ये 2019 चा क्रेडिट पॅटर्न आणि तिथे तुम्हाला आपले जे हे आहे की मराठी साहित्य कथा भाषिक कौशल्य विकास हा सिलेबस बघायचा आणि त्यामध्ये त्या पुस्तकाचं नाव पण दिलेलं आहे. पण हे तुमचा जर ग्रुप वगैरे जर असेल तर मी या पुस्तकाची एक फोटोकॉपी पाठवतो आणि ते तुम्हाला फोटोकॉपी किंवा फक्त नाव जरी कळलं ना तरी आम्ही घेऊ शकतो. समकालीन मराठी कथा नाव आहे आणि हे बाजारामध्ये सर्व ठिकाणी समकालीन मराठी कथा हे अशा पद्धतीचं पुस्तक आहे. त्याचे संपादक वगैरे दिलेलं आहे. तुमच्या सिलेबस मध्ये सुद्धा त्या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे आणि हे सर्व बाजारांमध्ये उपलब्ध आहे. कारण आता क्रेडिट पॅटर्न येऊन जवळजवळ 2 हे झाले वर्ष दुसरं वर्ष चालू आहे त्यामुळे ही सर्व बाजारामध्ये उपलब्ध आहे. फक्त सध्या तुम्हाला बाजारामध्ये जाता येणार नाही कारण परिस्थिती त्या मापाची नाही म्हणून. पण आपल्याकडे जर शेजारी पाजारी जर रेग्युलर विद्यार्थी कोणी असेल तर त्याच्याकडे कॉलेजच्या ग्रंथालयामधील पुस्तक असेल. जर तुम्हाला स्टडी मटेरियल कसं उपलब्ध होतं ते मी विचारतो आणि जर कॉलेजच्या लायब्ररीचा वापर आहे किंवा काय तर ते विचारून मी तुम्हाला सांगेन कशा पद्धतीने आहे ते. ठीक आहे. हे पुस्तक हे बाजारामध्ये खूप सारी आलेली आहेत आणि जी नाटकाचं पुस्तक आहे ती सुद्धा बाजारामध्ये आहे ती वेगळं आहे ते सुद्धा घेऊन आलेलं आहे. ही नाटकं एकांकिकेचं जे पुस्तक आहे हे छोटंसं पुस्तक आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. यातील काही भाग असावा माझ्या माहितीनुसार. तर अशा पद्धतीने सर तुम्ही सांगितलंय की आपण FI चे दुसऱ्या मुलांची पुस्तकं यूज करू शकतात. मग त्याच्यामधले 6 तुम्ही सांगितलेले धडे तर मग 6च्या म्हणजे की नंबर प्रमाणे का कोणते पण 6? नाही कोणते पण नाही. मी काय केलं मग तुम्हाला आता 6 म्हटलो ना मग आपण पहिला जो पाठ आहे जी कथा आहे
ती आपण बघितली जेव्हा मी जात चोरली होती बाबूराव बागुल. त्यानंतर लाल चिखल, हा, लाल चिखल, पाऊस आला मोठा, उठावन, बाजा आणि दगड दवाखाना. हा, तुमच्याकडे पुस्तक आहे का आता? हो, माझ्याकडे पुस्तक आहे. त्या क्रमावर 6 कथा आहे ना, त्या पहिल्या 6 कथा आपल्याला अभ्यासात असतील. तेवढंच अभ्यासायचं आहे आणि पुढचं एक अच्छा. वाचन म्हणून जरी वाचलं तरी चालते. किंवा एक कथा सुंदर आहे, हे समकालीन कथा आहे, समाजातीलच काही वास्तवावर वास्तव जे घटना आहे, समस्या आहे किंवा विषय जे आहे यावर प्रकाश टाकणारे आहे. म्हणून अभ्यासक्रमामध्ये 6 आहे म्हणून 6च अभ्यासायचा असा भाग नाहीये. एक वाचलं, आता बघा तुम्हाला शाळेमध्ये शिक्षकांनी सांगितलं की मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे आज, तर आपण ऐकायचं गोष्ट, बरोबर? ती गोष्ट ऐकायला आवडत होती. त्या पद्धतीने हे ज्या कथा पुढे जर दिलेल्या आहे, त्या कथा सुद्धा जरी अभ्यासक्रमामध्ये नसतील, परंतु तुम्हाला जर ते पुस्तक अवेलेबल झालं तर त्या पुस्तकातल्या त्या कथा तुम्ही वाचू शकता. यामध्ये ती जी दगड दवाखाना आहे, दवाखान्याचं स्वरूप काय आहे, आता बघा ती 6व्या नंबरची जी कथा आहे दगड दवाखाना, ही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. दवाखान्याचं वास्तव स्वरूप त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की काय परिस्थिती आहे. आज आपण बघतोय की समाजामध्ये काय परिस्थिती झालेली आहे. त्यानंतर वापसी नावाची कथा आहे. शुभमंगल सावधानी ही एक विनोदी कथा आहे, खूप सुंदर आहे. जी विवाह पद्धती आपल्याकडे आहे किंवा कशा पद्धतीने आता सध्या थांबलेला आहे, पण ही सुंदरसं वर्णन त्या कथेमध्ये आलेलं आहे. आणि शेवटची जी कथा आहे ती कष्टाची भाकरी, ही कथा सुद्धा खूप सुंदर आहे. 9च कथा आहे, या टोटल 10 नाहीये. कष्टाची भाकरी ही कथा सुद्धा म्हणजे एक तुमच्या अभ्यासक्रमामध्ये जरी नसेल, परंतु तुम्ही अभ्यासल्या नाही, फक्त वाचून जर म्हणजे एक संदेश देणाऱ्या कथा आहे. समाजातलेच एक जिवंत प्रश्न त्यांनी मांडलेला आहे, तो तुम्ही अभ्यासू शकता. परंतु आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दगड दवाखानापर्यंतच्याच कथा आपल्याला आहे. 9 कथांपैकी 6 कथा आपल्याला अभ्यासायला आहे, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर तुम्हाला sir. म्हटलं की आजूबाजूला कुठं अवेलेबल झालं तर ते पुस्तक तुम्ही मिळवून या कथा वाचू शकता. आणि सुंदरचं पुस्तक आहे, तुम्हाला आवडेलही त्या ठिकाणी. अभ्यासक्रम सुंदर आहे मराठीचा. ओके सर. पुढे अजून तर एवढं एकच पुस्तक आहे का सर? समकालीन मराठी कथा? समकालीन मराठी कथा आपण बघतो आहोत. आणि आता बघा तुमचा जो एक्सटर्नल पॅटर्न असल्यामुळे तुम्हाला दोन्ही सेमिस्टर मिळून ते पुस्तक असणार आहे. हे एक एकच आहे ना सर एवढं? ऐका ना, हे एक पुस्तक हा. आणि हे एकांकिकेचं जे पुस्तक आहे यातलाही काही भाग तुम्हाला अभ्यासासाठी आहे. आता या मुलांना मी तुम्हाला जे म्हटलं ना, यांना 2 सेमिस्टर आहे, लक्षात घ्या. त्यांना 2 सेमिस्टर असल्यामुळे पहिल्या सेमिस्टरला हे पुस्तक, दुसऱ्या सेमिस्टरला हे पुस्तक. मग आपल्याला दोन्ही सेमिस्टर म्हणून एक आहे ना, म्हणून आपल्याला दोन्ही सेमिस्टरचा, दोन्ही सिलेबसचा, दोन्ही पुस्तकांचा अभ्यास आहे. पण त्यातल्या काही भागांचा अभ्यास आहे, पूर्ण भागाचा अभ्यास नाही. आलं लक्षात? आता त्यांचं सेमिस्टर पद्धत असल्यामुळे त्यांना 6 महिन्यामध्ये पहिलं सेमिस्टर आणि दुसऱ्या 6 महिन्यामध्ये दुसरं सेमिस्टर असा प्रकार आहे. म्हणून त्यांना तशा पद्धतीचा अभ्यासक्रम आहे. पण तोच अभ्यासक्रम आपल्याला आहे, परंतु आपण तो टोटली पेपर शेवट आपण देणार आहोत, एक्सटर्नल म्हटले. आलं लक्षात? अजून काही शंका आहे का तुमच्या? आणि सर, ते दुसरे तुम्ही पुस्तक दाखवलं त्याच्यामधले मग कसे कसे राहणार मग धडे? ते मी सांगतो ना तुम्हाला. ती एकांकिका आहे, 2 नाटकं आहे, छोटी छोटी आहे. आणि कसं असतं, एकदा नाटक ऐकलं किंवा गोष्ट ऐकली तुम्ही तर ती पुन्हा पुन्हा वाचण्याची गरज पडत नाही. त्यामुळे ते एकांकिका आहे, छोट्या एकांकिका आहे. त्यातल्या किती एकांकिका मला वाटतं 1 का 2 आहे ते बघूया, मी विचारतो आणि त्यानंतर तुम्हाला ते सांगतो. परंतु आता तात्पुरतं तुमच्या लक्षात आलंय का आज आपण जे कथा अभ्यासली त्या कथेतल्या 3 कथा आणि अजून 3 कथा आपल्याला अभ्यासायच्या आहे. अशा 6 कथांचा आता अभ्यास आपण करणार आहोत. आणि एकांकिकेच्या संदर्भात आपण बघूया किती त्यातला काही भाग आपल्याला अभ्यासाला असेल, काही भाग नसेल. अशा पद्धतीने तुमचा अभ्यासक्रम आहे. त्याच विद्यार्थ्यांचा आहे, पण त्यांना 2 सेमिस्टरमध्ये विभागलेला आहे. आपल्याला तो एकाच म्हणजे पूर्ण सेमिस्टर 1 असल्या कारणाने आपल्याला संपूर्ण आहे, पण त्यातला काही भाग आहे हे लक्षात घ्या. म्हणून काही हो, सर. खूप पुस्तक आहे किंवा खूप काही आहे असं टेन्शन काही घेऊ नका. सुंदरसा अभ्यासक्रम हे तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. आता या कथा तुम्हाला मी सांगितलं, तुम्हाला लक्षात आल्याच असतील कथेमध्ये कसलं वास्तव दिलेलं आहे किंवा काय. तर त्या पद्धतीने आहे. पुस्तक मिळालं तर तुम्ही जरूर वाचा. ते वाचल्यानंतर अजून तुम्हाला जाणवल कशा पद्धतीने, तर त्या पद्धतीने त्याचा अभ्यास करा. ठीक आहे. बाकी काही? सर थोडंसं बोलू इच्छितो. हो सर. विद्यार्थ्यांनी मी एक सध्याला लिंक आपल्या चॅट बॉक्स मध्ये शेअर केलेली आहे. सरांनी जो सिलेबस बोलले होते, तर हा आपला सिलेबस तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेलच सध्याला. तर तुम्ही सिलेबसच्या एकदम खाली जर गेलात
तर तुम्हाला त्या ठिकाणी संदर्भ ग्रंथ आणि या सगळ्या कथा असतील किंवा एकांकिका असतील किंवा नाटकं असतील तर हे कुठे भेटू शकतात. तर या संदर्भात जर आपण या ठिकाणी गेलो आणि यातल्या कुठल्याही एखाद्या लिंकवर जर आपण गेलो तर आपल्याला ते दृश्य स्वरूपामध्ये ते उपलब्ध करून दिलेलं आहे. आता हा आला आला विठ्ठल आला हा एक एकांकिका किंवा नाटकाचा भाग आहे. तर हे जवळजवळ 38 मिनिटांचा हा उपलब्ध करून दिलेला आहे विद्यापीठाने. आपल्याला सिलेबसच्या खालच्या भागाला ज्या काही लिंक दिलेल्या आहेत त्या प्लस संदर्भ ग्रंथ यानुसार जर आपण टाकलात तर आपल्याला मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील. उदाहरणार्थ सरांनी आता एक जस्ट सांगितलेलं होतं तर त्याच पद्धतीने मी या ठिकाणी FYBA पुणे युनिव्हर्सिटी आणि शुभ मंगल सावधान हा जो सरांनी आता उल्लेख केला होता याचा मी एक जस्ट टाईप केल्यानंतर ना कसं झालं की कोविड सिच्युएशनमुळे बऱ्याच महाविद्यालयांनी सध्याला ऑनलाईन पद्धतीने आपापले लेक्चर्स किंवा ह्या सगळ्या रेकॉर्ड केलेल्या आहेत. तुम्ही केटीएचएम कॉलेजचा ई-लर्निंगचा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर जरी गेला तर तुम्हाला ह्या सगळे कथानक किंवा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळतील. किंवा या पद्धतीने तुम्ही युट्यूबवर वगैरे टाकलात तर तुम्हाला तो सापडून जाईल. युट्यूब वरती सर्व कथा वगैरे आहे. आपल्याच लग्नाची पत्रिका काढायची येते या पद्धतीने तुम्हाला बऱ्यापैकी मटेरियल हे ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्याचा फायदा तुम्ही घ्यावा अशीच विनंती करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. धन्यवाद. सर काय चॅनलचं नाव काय सांगितलंय? ही जी सरांनी आता तुम्हाला सांगितलं की त्या अभ्यासक्रमाच्या खाली काही लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक वरती तुम्ही तुमचे जे मटेरियल आहे स्टडी मटेरियल ते तुम्हाला उपलब्ध होईल. म्हणजे जो अभ्यासक्रमाचा जो चार्ट दिलेला आहे त्यामध्ये स्टडी मटेरियल सरांनी ते लिंक वगैरे दिलेले आहे तुमच्या चार्ट बॉक्समध्ये. तर यावरती तुम्हाला ते मटेरियल उपलब्ध आहे. किंवा तुम्ही युट्यूबला जरी गेले तरी युट्यूबला समकालीन मराठी कथा जर बघितलं सर्च केलं तर त्यातल्या ज्या निवडक आपल्याला 6 कथा आहे त्या तुम्हाला तिथे अभ्यासायला मिळतील किंवा ऐकायला मिळतील. किंवा आपल्या पोर्टलवरती गेलं केटीएचएमच्या तर तिथेही तुम्हाला हे स्टडी मटेरियल उपलब्ध आहे. किंवा या अभ्यासक्रमाच्या नंतर जे त्या लिंक दिलेल्या आहे त्या लिंकवरती तुम्हाला हे सर्व मटेरियल उपलब्ध आहे. या पद्धतीने तुम्ही अभ्यासू शकता. किंवा जे नाटक आहे ती नाटिका सुद्धा युट्यूबवरती आहे ती तुम्ही ऐकू शकता आणि तुम्हाला त्यातनं अभ्यासही करता येऊ शकतो. आलं लक्षात? हो सर. ठीक आहे. आज तुम्ही सर्वांनी हे लेक्चर अटेंड केलं आणि प्रतिसाद मला दिला तर याच पद्धतीने आपण पुढच्याही तासिकेला असेच एकत्र जमूया आणि हा सिलेबस बघूया. बहुतांशी ठिकाणी हा ऑनलाईन पद्धतीनेच अभ्यासक्रम सुरू आहे. इतरही आमचे जे लेक्चर चालू होते रेग्युलर ते सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच झाले. कारण या पूर्ण वर्षामध्ये ही कोविडची स्थिती अशीच राहिलेली आहे. त्यामुळे महाविद्यालय हे सुरू ठराविक काळापुरतंच झालं होतं. नंतर पुन्हा अशाच पद्धतीने ते ऑनलाईन पद्धतीने शिक्षण पद्धती सुरू राहिलेली आहे. तर तुम्हाला हे सर्व उपलब्ध आहे. तुम्ही त्या लिंकवरती किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरती किंवा युट्यूब चॅनलवरती सुद्धा अनेक कथांचे व्हिडिओ त्या ठिकाणी आहे. आपल्याही कथांचे व्हिडिओ त्या ठिकाणी युट्यूब चॅनलवरती टाकलेले आहे. तुम्ही जर केटीएचएम ई-लर्निंगला गेले तर तिथे मराठी ई-लर्निंग पोर्टल आहे. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिथे मराठीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तुम्ही FYBA मराठी त्या कथा ज्या आहेत ते माझेच व्हिडिओ आहेत त्या काही कथांचे व्हिडिओ मी तिथे टाकलेले आहेत ते तुम्ही तिथून अभ्यासू शकता. ठीक आहे. ओके सर. थँक्यू. धन्यवाद. हो चालेल ठीक. सर 1 वाजता इंग्रजी कंपल्सरी इंग्लिशचा पेपर विषयाचं हे होणार आहे तर सर्वांनी 1 वाजता दिलेल्या लिंकवर जॉईन करावं ही विनंती. सर ते पण दूरस्थासाठीच आहे का? हो दूरस्थासाठीच आहे पूर्ण. ओके सर. ओके. ठीक आहे चालेल सर. धन्यवाद सर. धन्यवाद. हो चालेल ठीक आहे. धन्यवाद सर. थँक्यू सर. वेलकम.